आने दो दिल में आ जाने दो कह दो मुस्कुराहट को हाय 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 जाने दो दिल से चले जाने दो कह दो घबराहट को बाय 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 लव यू जिंदगी Good evening all. Welcome to the master class. Just we are going to have another 5 minutes. आपण एक 5 मिनिट अजून घेऊया. बऱ्यापैकी लोक सगळे जॉईन होऊ देत. अजूनही काही लोक क्यू मध्ये आहेत तर सगळ्यांना जॉईन होऊ देत आणि त्यानंतर आपण लगेच सेशन स्टार्ट करूया. जस्ट एन्जॉय द म्युझिक टिल 4 मिनिट्स. छुड़ा के मैं तेरा चल दूं मैं थोड़ी सी मूडी हूँ तू थोड़ी सी टेढ़ी है क्या खूब ये जोड़ी है तेरी मेरी आने दो दिल में आ जाने दो कह दो मुस्कुराहट को हाय 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 जाने दो दिल से चले जाने दो कह दो घबराहट को बाय 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 लव यू जिंदगी Subscribe now. कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं आशाएं दिल की उम्मीदें हंसे
जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. ओके, गुड इव्हिनिंग ऑल. वेलकम टू द मास्टर क्लास. जबरदस्त फजिती झाली माझी, कारण 100 पर्यंतचं लिमिट होतं आणि 500 पर्यंतचं लिमिट ऑलरेडी मी वाढवून घेतलं होतं, पण ते एक्सपायर झालं मला माहितीच नाही. आणि लोकांचे मेसेजवर मेसेज, त्यामुळे थोडासा उशीर झाला 5 मिनिटं. दॅट्स ऑल राईट. वी हॅव इन्क्रीज आवर लिमिट अप टू 500, त्यामुळे कितीही आले तरी काही फरक पडणार नाही आहे. अँड वेलकम बॅक, वेलकम एव्हरीवन या छान मास्टर क्लासमध्ये. माझा आवाज क्लिअर येतो सगळ्यांना? वेदर माय व्हॉइस इज लाऊड अँड क्लिअर? जस्ट कन्फर्मेशन. ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं की भरपूर लोक आता जॉईन झाले आहेत. 145 146 जवळपास आकडा आहे आता. आणि आय विल रिअली अप्रिशिएट की जर तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन केला तर खूप छान होईल. प्रत्येकाने कॅमेरा आला तर, कारण हे आर्टिफिशियल बोलण्यापेक्षा मला जर तुमच्याशी डायरेक्टली बोललं तर खूप छान सेशन होईल आपला. आय रिक्वेस्ट यू ऑल टू जस्ट टर्न ऑन युअर कॅमेरा, कारण आपण इथं काहीतरी बनण्यासाठी आलोय, काहीतरी चेंज होण्यासाठी आलोय. तर पहिल्यांदा ही न्यूनगंड मधला मला काढून टाका की मला कॅमेरावरती यायचं नाही आहे वगैरे. प्रत्येकानं कॅमेरावरती या प्लीज. ओके, तर थँक्यू व्हेरी मच अँड वेलकम अगेन फॉर दिस मास्टर क्लास. तर चालू करण्याच्या अगोदर मला एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला, की प्रत्येकानं कॅमेरावरती येणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यावं आपलं, की आपलं नाव काय आहे, त्यानंतर आपलं गाव कोणतं, म्हणजे आपण कोणत्या रिजनमधून आहात. कारण भरपूर लोक इथं जॉईन झालेले आहेत, काही माझ्या ओळखीचे आहेत, काही माझ्या अनोळखी सुद्धा आहेत. त्यामुळे तुमचं गाव, त्यानंतर तुमचं नाव आणि तुमचं आता प्रोफेशन काय आहे, म्हणजे व्हॉट यू आर डुईंग राईट नाव. तुम्ही आता सध्या काय करताय, जॉब करताय, कंपनीमध्ये जॉब करताय किंवा बिझनेस आहे, ओके, प्रोफेशनल्स आहात तुम्ही. ते जे काय असेल तर जस्ट चॅटबॉक्स ओपन आहे. आय रिक्वेस्ट यू ऑल, थोडासा मेहनत घ्या. राईट कॉर्नर बॉटमला एक चॅटबॉक्स आहे, त्या चॅटबॉक्सला तुम्ही टाईप करा तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुम्ही कोणत्या प्रोफेशनमधून आहात. ओके, तुम्ही सध्या काय करताय ते पटकन लगेच लिहा. ओके, मीन वाईल आय विल इंट्रोड्यूस मायसेल्फ. जी लोक नोन आहेत, ज्यांना मी माहिती आहे, त्यांना खूप जवळचं आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्याबद्दल मी थोडं माझ्याबद्दल सांगते. माझं नाव डॉक्टर अमोल पाटील, पण माझी आयडेंटिटी तुम्ही बघाल तर आहे अभिनव अमोल. तर डॉक्टर बिकॉज ऑफ PhD. माझं क्वालिफिकेशन आहे MSc PhD. नेट आणि सेट नावाची जी परीक्षा आहे ती परीक्षा सुद्धा मी चुकून पास झालेलो आहे विथ ऑल इंडिया रँक 43. पूर्ण देशामध्ये माझा नेटमध्ये रँक होता 43. 1,000 मुलं बसली तर 1,000 मधली चुकून 4 पास होतात, त्यामधला मी एक पास झालेलो आहे. अँड इट इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनमुळेच हे सगळं आहे. ओके, मीन व्हाईल बऱ्यापैकी लोक आता आपली नावं लिहित आहेत. मी माझं इंट्रोडक्शन नंतर आणि देईनच. ओके, दयानंद मुरुगटे सर आहेत, बिझनेस आहे सरांचा. ओके, श्रावणी आहे जी स्टुडंट आहे. दत्ता जाधव सर आहेत, अंगण रिसॉर्ट, वेलकम सर. युवराज देवीकर सर आहेत, त्यांचं सायकलचं शॉप आहे, खूप छान सर. सुनील घोटणे सर आहेत, आमचे मामा. ओके, सुमन शेवाळे ठाणे. ओके, आपण टीचर आहात, वेलकम. बन्ने मॅडम आहेत, बन्ने सर पण आहेत. ओके, आनंद निंबाळकर सर. अरे वा, सरांनी खूप मोठा आपला बायोटा दिला. आय थिंक IDD आहेत सर बहुतेक. माझी फर्म. ओके, वासरू कल्प फार्मा. सरांनी आपला बायोटा सगळाच टाकलेला आहे. ओके, त्यानंतर रोहिणी पाटील. ओके, अल्युमिनी आहे अभिनवची, वेलकम बाळा, ICT मध्ये आहे. ओके रोहिणी, वेलकम. नंतर विनायक पाटील, पवन बागडी. ओके, अजून माझे काही अननोन पण लोक आहेत जे ऑलरेडी. ओके, बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स, मायसेल्फ साक्षी दळवी. ओके, देन माधुरी नाईक, पल्लवी पाटील, श्रीनिवास केनेडे सर, वेलकम सर. जयसिंगपूरवरून तुम्ही जॉईन झालाय. ओके, बऱ्यापैकी विद्यार्थी पण आहेत.
इचलकरंजीहून अरे वा, आमचं पुण्याचे तर काय होणे तिथूनही आहेत श्रेयश कांबळे. ओके, वेलकम, सगळ्यांचं वेलकम आहे. मी सगळ्यांची नावं घेत बसलो तर ओके. नितीन कोष्टी सर पण आहात सर, वेलकम. आपलं प्रदीप परमशेट्टी आहे, संतोष पाटील आहेत. मी सगळ्यांची नावं घेत बसलो तर थोडंसं हे होईल, उशीर होईल खूप. पण बऱ्यापैकी लोक जॉईन झाले आहेत, थँक्यू व्हेरी मच. बऱ्यापैकी मुलं सुद्धा आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत आणि मला दिसतं इथं काही बिझनेस ओनर सुद्धा आहेत. ओके, त्यानंतर देशपांडे सर उतरून वगैरे, ठीक आहे. देशपांडे सर आहेत. ओके, थँक्यू तुमचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. माझं इंट्रोडक्शन थोडंसं कंप्लीट करतो. माझं नाव डॉक्टर अमोल, मी डॉक्टर बिकॉज ऑफ PhD आहे आणि अभिनव अमोल ही आयडेंटिटी आहे माझी. व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ अभिनव? अभिनवचा अर्थ आहे टू स्टार्ट न्यू, काहीतरी नवीन चालू करणं, त्याला म्हणतो आपण अभिनव. आणि माझी एक अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. आता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे आपण अगदी KG पासून 12वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना आपण कोचिंग करतो आणि त्याच्यासोबतच बाकी आपण सावंतवाडीमध्ये एक आपली ब्रँच आहे अभिनव संस्थेची. आपण IIT JEE आणखी नीट यामध्ये आपण स्पेशलायझेशन आहे आपलं. त्यामध्ये आपण खूप विद्यार्थ्यांना कोचिंग करतो आणि खूप चांगल्या विद्यार्थ्यांना रिझल्ट पण मिळालेले आहेत. माझे काही बरेचसे अल्युमिनी जे आहेत, माझी विद्यार्थी ते पण जॉईन झाले आहेत. तर सर्वांचं पुनश्च एकदा मी वेलकम करतो. आणि हा मास्टर क्लास जो आहे ना, हा मास्टर क्लास खूप जबरदस्त असणार आहे. आय गॅरंटी यू ऑल. कारण ह्या मास्टर क्लासमध्ये म्हणजे तुम्हाला अशा कशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आपल्याला जे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्हाला नक्की बाहेर पडता येतं, ही मी गॅरंटी देतो. हा पाटलांचा शब्द आहे असं समजा पाहिजे तर. कारण हा मास्टर क्लास खूप जबरदस्त आहे. आज आणि उद्या आपण 2 दिवस 2 विभागात आपण हा मास्टर क्लास घेणार आहे. तर आज तुम्ही काय काय शिकणार आहात? आज तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे, मॅनिफेस्टेशन शब्द जर कोणी ऐकला नसेल तर त्या मॅनिफेस्टेशन बद्दल आपल्याला ऐकायचं आहे. सेल्फ हिलिंग टेक्निक्स काय आहेत? सेल्फ हिलिंग म्हणजे आपण स्वतःवरती उपचार करायचे आहेत. स्वतःच्या काही जखमा आहेत ना, त्या जखमा आपल्याला पूर्ण दूर करायच्या आहेत. ह्या सेल्फ हिलिंग टेक्निक्स ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला शिकायच्या आहेत. आणि उद्याचं सेशन जे असणार, उद्याचं सेशन तुम्हाला शब्दांचं सामर्थ्य कळेल. ओके, त्यानंतर थॉट्स काय असतात, फिलिंग्स काय असतात, बिलीफ सिस्टीम काय असते, हे सगळं तुम्हाला उद्या कळेल. आणि उद्या तुम्हाला असं एक सेशन अनुभवायला मिळेल जिथं तुम्ही आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स घ्याल, आय बेट यू. कारण तो एक्सपिरियन्स इतका जबरदस्त असणार आहे. कित्येक जण अशी झोप त्यांनी इतकी गाढ घेतली नसेल, आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू कित्येक दिवस बाहेर पडले नसतील, ते सगळेचे सगळे तुम्हाला उद्या सेशन बाहेर बाहेर पडतील. आणि आजचं सेशन जे आहे, आजचं सेशन इट इज जस्ट अ बेसिक्स. खूप जबरदस्त सेशन असणार आहे. त्यामुळे मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ह्या सायंटिफिक मॅनिफेस्टेशन मास्टर क्लासमध्ये. ओके, आता मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा अजून एक. आपण आपल्यापैकी किती जण असे आहेत ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन किंवा सेल्फ हिलिंग बद्दल काहीही ऐकलेलं नाही आहे? असे किती मेंबर्स आहेत? जस्ट टाईप आय. ओके, आय फॉर आईस्क्रीम. ज्यांनी काहीही ऐकलं नाहीये, मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काहीही ऐकलं नाही, जस्ट टाईप आय. पटकन लगेच पट 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 टाईप करा, ज्यांनी काहीही ऐकलं नाहीये. ओके, तर बरेचशी लोक आहेत ज्यांनी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काही ऐकलं नाही. बरं, असे किती लोक आहेत, मला थोडंसं पॉझिटिव्ह प्रश्न विचारायचा आता. किती लोक आहेत ज्यांनी द सिक्रेट नावाचा मूवी किंवा द सिक्रेट नावाचं बुक वाचलेलं आहे? किती जणांनी वाचलेलं आहे? ओके, टाईप करा आय. द सिक्रेट नावाचा मूवी असेल किंवा द सिक्रेट नावाचं बुक जे मी वाचलेलं आहे. ओके, रावसाहेब पाटील सर म्हणतात नो. बऱ्यापैकी सगळ्यांनी वाचलेलं आहे. आय रीड दॅट वन बुक. पाटील सर बोलतायत ओके, ठीक आहे. मुरारी सरांनी सुद्धा वाचलेलं आहे. ओके, VK नो. बरं, ठीक आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, मॅनिफेस्टेशन काय आहे, द सिक्रेट काय आहे, सगळं तुम्हाला मी रिव्हील करणार आहे. ओके, तर मला एक सांगा, आर यू रेडी टू चेंज युअर लाईफ कम्प्लिटली? मी प्रत्येक जण आता जे बसलेले आहात ते तुमचे लाईफ चेंज करायला तयार आहात का? कारण काही जणांच्या मनामध्ये शंका आली असेल की हा एक 2 दिवसाचा मास्टर क्लास घेणार आहे आणि कुठली जादूची कांडी अशी फिरवणार आहे की माझे सगळेचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मी निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीमध्ये जाईल. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही आहे. मी हॅरी पॉटर नाही आहे. ओके, मी कुठलाही असा सायंटिस्ट वगैरे नाही आहे. पण एक मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो, गेल्या कित्येक वर्षापासून ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन ह्या सगळ्या टेक्निक्स वापरून मी माझं विश्व जे आहे ते मी चेंज केलेलं आहे.
आणि आता अशा स्टेजला आहे ज्या स्टेजला भरपूर लोक ड्रीम करतायत की मला तिथं जायचं आहे. पण हे एवढंच नाही आहे, ह्याच्यापेक्षा अजून भरपूर काय काय करायचं आहे. जे मला ओळखतात त्यांनी बऱ्यापैकी अभिनवचा प्रवास बघितला आहे, माझाही प्रवास बघितलेला आहे. आणि ते माझ्या अगदी म्हणजे खूप दिवसापासून किंवा लहानपणापासून पण काही मित्र माझे जोडलेले आहेत तिथं, जे माझा प्रवास पहिल्यापासून बघतायत. मी तुम्हाला शब्द देतो इथं, जर तुम्ही कंटिन्युअस मी जे सांगतोय ती प्रोसेस फॉलो करत गेलात तर आय बेट यू, आय गॅरंटी यू की तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य जे आहे, तुमचं आयुष्य 100% बदलणार आहात. तर आपण थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलत होतो किंवा मॅनिफेस्टेशन बद्दल बोलत होतो किंवा द सिक्रेट. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो एक. ओके. ती गोष्ट जी आहे ती गोष्ट ऍक्च्युली माझी आहे आणि ती गोष्ट सांगितल्याशिवाय मला पुढे जाणं योग्य वाटत नाहीये. 2005 मध्ये जेव्हा माझं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर डेअरीचा डिप्लोमा केला होता मी. आयडीडी नावाचा कोर्स आहे, बऱ्यापैकी इथं आयडीडी पण जॉईन आहेत. आयडीडी नावाचा कोर्स केला होता आणि कोर्स केल्यानंतर मी डायरेक्टली एका डेअरीमध्ये जॉईन झालो होतो. डेक्कन ॲग्रो नावाची डेअरी होती, डेअरीमध्ये जॉईन झालो होतो. आणि त्या डेअरीमध्ये मी सर्वस्व मी विचार केला होता की मी इथंच आता राहणार आहे आणि कंप्लीट माझं आयुष्य माझ्या गावामध्येच मी काढणार आहे असं इमॅजिन केलं होतं. त्यासोबतच मी बीएससीला ऍडमिशन पण टाकलं होतं. 2 वर्ष खूप छान म्हणजे सर्व्हिस पण करत होतो, बीएससी पण चालू होतं. आणि दुर्दैवानं ती डेअरी बंद पडली. ती डेअरी जी आहे ती दुर्दैवाने बंद पडली. साल होतं जवळपास 2010. 2010ला ते पूर्ण डेअरी बंद पडली. बंद पडल्यानंतर मग मी काय केलं, अं, माझं बीएससी चालूच होतं. मी फक्त माझ्या पप्पांना रिक्वेस्ट केली की मला माझं बीएससी कंप्लीट करायचं आहे. त्यावेळी बीएससी टीवायला होतो मी आणि बीएससी टीवाय मी कंप्लीट केली. खूप जबरदस्त अभ्यास केला होता आणि पूर्ण झाली बीएससी टीवाय. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये माझा पूर्ण मी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर 4 जिल्ह्यामध्ये रँक आला होता 2 सेकंड. त्यावेळी जस्ट मला हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय, मॅनिफेस्टेशन काय याच्याबद्दल थोडीशी कल्पना होती. कारण द सिक्रेट नावाचा मूवी जो आहे तो सिक्रेट नावाचा मूवी बघितला होता. तिथे गेल्यानंतर एमएससीला ऍडमिशन मिळालं, एमएससीला पण ऍडमिशन मिळालं आणि एमएससी करत गेलो. करत असताना एकटं डोक्यात होतं की आमच्या बॅचमधला नेट पास होणारा पहिला विद्यार्थी मी असणार. डोक्यातच ठेवलं होतं काही करून व्हायचंच आहे. रस्त्यानं जाताना पण असं दगड मारायचो की या लाईनच्या पुढे गेला तर नेट पास. रस्ता क्रॉस करताना एखादी गाडी यायला लागली ना त्याच्या पुढे अगोदर गेलो मी, म्हणजे गाडी याच्या अगोदर मी रस्ता क्रॉस केला तर नेट पास. नशीब कुणी ठोकलं नाही मला त्यावेळी. पण हे डोक्यात भिनलं होतं. ते एक लॉ ऑफ अट्रॅक्शन होता. म्हणजे मी बाकीची मुलं अभ्यास करत बसायची एक्झामच्या 10-15 मिनिटं अगोदर. मी जायचो युनिव्हर्सिटीच्या गेटला, एखादी गाडी बघितली टाटा सफारी नावाची गाडी, ती बघितल्यानंतर मला वाटायचं की मला पेपर सोपा जातोय. म्हणजे इतकी बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग झाली होती. आणि गेस वॉट, लास्ट इयरला मी माझी टाटा सफारी माझी गाडी घरामध्ये आणलेली आहे. त्यानंतर पूर्ण नेट एक्झाम बद्दल इतकं जास्त डिवोशनने अभ्यास केला होता. बिलीफ होता की नेट एक्झाम क्रॅक होणार आहे. रँक होता ऑल इंडिया रँक 43. म्हणजे हे सगळंच्या सगळं शक्य आहे, 100% शक्य आहे. मी माझ्या उदाहरणानं सांगतो. तिथून पुढे जे 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 मॅनिफेस्ट केलं ते सगळंच्या सगळं पूर्ण होत गेलं. मग काय काय इथंच का, अजून तुम्ही अजून कुठं मोठं झाला असता. तर मी तुम्हाला हेच शिकवणार आहे की आपली जी फ्रिक्वेन्सी असते, आपली जे व्हायब्रेशन्स असतात त्या फ्रिक्वेन्सीनुसार आपली जडणघडण होत असते. माझी फ्रिक्वेन्सी आतापर्यंत या लेवलला आहे, अजून मला ती या लेवलला जायची आहे आणि ती मी इन्क्रीज करत आपल्याला त्या लेवलला जायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, जर तुम्ही सायंटिफिक दृष्ट्या ही सगळी प्रोसेस फॉलो केलात तर यू कॅन अट्रॅक्ट अबंडन्स, यू कॅन अट्रॅक्ट सक्सेस. तुम्ही भरपूर सक्सेस भरपूर अट्रॅक्ट करू शकताय. फक्त काय बिलीफ ठेवायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पॉझिटिव्हिटी. आणि पॉझिटिव्ह असल्याशिवाय आपलं हे होत नाही. तर मी सिक्रेट बद्दल तुम्हाला नक्की सांगेन. द सिक्रेट नावाचा मूवी आहे किंवा द सिक्रेट नावाचं बुक आहे, जे बुक लिहिलेलं आहे रॉन्डा बर्न. रॉन्डा बर्न या नावाच्या लेखिका आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक अतिशय जबरदस्त आहे, हिंदीमध्ये पण आहे. तुम्ही नक्की वाचा, तुमचं लाईफ चेंज होऊन जाणार. आणि ते बुक होतं ज्या बुकनं खऱ्या अर्थानं माझं लाईफ चेंज केलं. आणि अजून एक बुक होतं, त्या बुकचं नाव आहे द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड. मी परवा एक रील टाकली होती, जर कोणी बघितलं असेल तर. ते ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड मधला सुद्धा तुम्हाला मी किस्सा सांगणार आहे. द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड ह्या पुस्तकामध्ये एक लेखक आहे आणि एक कचरा काढणारा माणूस आहे. तर कचरा काढणारा माणूस म्हणजे रॅक पिकर. ह्या दोघांच्या मधलं संभाषण आहे. त्या संभाषणामधला एक किस्सा तुम्हाला सांगतो नक्की. तो कचरा काढणारा माणूस आहे ना, तो कचरा काढणारा माणूस त्या पूर्ण पुस्तकाचा नायक आहे, म्हणजे हिरो आहे. आपण म्हणतो कचरा काढणारा माणूस क्षुल्लक असतो, पण नाहीये. तो जो त्या पुस्तकातला कचरा काढणारा माणूस जो आहे म्हणजे रॅक पिकर आहे, तो त्या पुस्तकाचा नायक आहे, हिरो आहे. त्या दोघांचं संभाषण आहे. तो ऑथर जे आहे ना, ऑथर बद्दल मी सांगेन, ऑग मॅन्ड्रिनो नावाचे ऑथर आहेत. ऑग मॅन्ड्रिनो नावाचे ऑथर, ज्यांचं द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड, द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड, द ग्रेटेस्ट सक्सेस इन द वर्ल्ड अशी बेस्ट सेलर बुक आहेत. ते सक्सेस अनलिमिटेड नावाचे एक मॅगझिन आहे न्यूयॉर्क मधलं, त्याचे ते चीफ एडिटर होते.
आणि इतकं जबरदस्त बुक आहे ना ते. ती दोघं बसलेले असतात आणि दोघांच्यामध्ये संभाषण आहे. तो लेखकाला तो रॅक पिकर प्रश्न विचारतो, हॅव यू हर्ड मिरॅकल्स? तू मिरॅकल बद्दल काय ऐकलंयस का? मिरॅकल म्हणजे चमत्कार. मग तो लेखक म्हणतो, हो ऐकलंय. मिरॅकल म्हणजे अशी गोष्ट जी निसर्गाच्या विरोधात होते. तो कचरा काढणार म्हणून म्हणतो, बरोबर आहे, खूप छान. कॅन यू डू मिरॅकल? तू मिरॅकल करू शकतोस का? त्यावेळी तो लेखक म्हणतो, अरे मी कसा करेन, मिरॅकल तर देव करतात. मग तो कचरा काढणारा माणूस काय करतो, एक पेपर वेट घेतो. पेपर वेट म्हणजे एक असतो ना, ठोकळा एक असतो बघा काचेचा, जो पेपर उडू नये म्हणून त्या ऑफिसमध्ये ठेवलेला असतो. तर असा पेपर वेट घेतो आणि हातातून सोडतो. तो हातातून सोडल्यानंतर लेखक तो कॅच करतो. तो जो पेपर वेट आहे तो पडत होता, तो कॅच केला. रॅक पिकर म्हणतो, तू काय केलास? त्यावेळी तो कचरा काढणारा माणूस म्हणतो, तो लेखक म्हणतो की अरे तुझा तो पेपर वेट पडत होता, तुम्ही कॅच केला. मग स्पेशल काय केलास? तो म्हणतो, मी स्पेशल काहीच नाही केलं. तो गोंधळला. त्यावेळी तो कचरा काढणारा माणूस म्हणतो, तू आत्ताच मिरॅकल केलास, कारण तू गुरुत्वाकर्षणाला अपोज केलास, तू ग्रॅव्हिटेशनला अपोज केलास. मित्रांनो, तुम्हाला हेच सांगायचं आहे, प्रत्येक जण आपल्यामधला चमत्कार करू शकतो, प्रत्येक जण आपल्यामधला मिरॅकल करू शकतो, फक्त बिलीफ पाहिजे. आणि द सिक्रेट नावाचा मूवी जो आहे तो बिलीफच सांगतोय. बिलीफ म्हणजे शाहरुख खानला तुम्ही बघितला असाल, ओम शांती ओम नावाचा पिक्चर आहे. त्या ओम शांती ओम नावाच्या पिक्चरमध्ये शाहरुख खान असा हात पसरतो आणि म्हणतोय, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, तो हर जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. ह्याचा अर्थ काय आहे? शाहरुख खान म्हणतो की जर तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून मागितलात, मनापासून मांडलात, तर पुरी कायनात, हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ना, हे पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळवून द्यायसाठी 100% प्रयत्न करता आणि तुम्हाला ती गोष्ट मिळते. हाच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ म्हणजे नियम आहे तो कुणाचा? अट्रॅक्शनचा. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण. आपल्याला जे हवं आहे ते आपण आकर्षित करणं, ह्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि हेच जीवनाचं खरं रहस्य आहे आणि त्या रहस्याला म्हणतो आपण द सिक्रेट. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल किंवा जर तुम्ही तो पुस्तक वाचला नसाल, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुमच्या जीवनाचा सार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अशी गोष्ट आहे, तुम्ही माना किंवा नाही माना, तुम्ही आत्ता जे आहात ते तुम्ही 4-5 वर्षापूर्वी किंवा 2-3 वर्षापूर्वी केलेला विचारांचा परिणाम आहात. तुमची त्यावेळची जी बिलीफ सिस्टीम होती त्याच्यावर आधारित तुम्ही आत्ता आहात. आणि जर तुम्ही आत्ता या क्षणी आपण आपले विचार बदलले नाहीत, तर कदाचित 4-5 वर्षानंतर आपले आत्ता जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमपेक्षा अजून खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आपण असेल. वेदर यू वॉन्ट टू अट्रॅक्ट प्रॉब्लेम्स और यू वॉन्ट टू अट्रॅक्ट सक्सेस, टाईप करा पी फॉर प्रॉब्लेम्स, एस फॉर सक्सेस. तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं इथून पुढं? तुम्हाला सक्सेस अट्रॅक्ट करायचं की तुम्हाला प्रॉब्लेम्स अट्रॅक्ट करायचे? जस्ट टाईप एस फॉर सक्सेस अँड पी फॉर प्रॉब्लेम्स. प्रत्येक जण इथं टाईप करतोय फक्त एस एस एस. प्रत्येकाला पाहिजे सक्सेस, प्रत्येकाला पाहिजे अबंडन्स. प्रत्येक जण इथे यशस्वी बघायला, प्रत्येक जण इथं आपले प्रॉब्लेम जे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलेला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही बिलीफ ठेवलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे बिलीफ आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त बिलीफ आहे. ओके सर, आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस बट दॅट ऑल वॉज निगेटिव्ह. तुम्हाला जे जे निगेटिव्ह प्रॉब्लेम्स आलेत ना, ते सगळे सगळे निगेटिव्ह प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. ओके, मी माझ्याबरोबर थोडक्यात अजून जराशी माहिती देईन. मित्रांनो, तुम्ही सायकॉलॉजी ऐकला असाल. ओके, सायकॉलॉजी आणि एक दुसरा टर्म असतो त्याला म्हणतो आपण NLP. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. ओके, ज्याने ज्याने ऐकलं असेल न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग NLP, तर तुम्हाला मी एवढंच सांगतो दोघांमध्ये डिफरन्स. एखादा सायकॉलॉजिस्ट काय करतो? एखादा सायकॉलॉजिस्ट तुमच्या सगळ्या पास्ट हिस्ट्री बघतोय. तुम्हाला लहानपणापासून आतापर्यंत तुम्हाला जे 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 प्रॉब्लेम्स आले ते बघतो आणि त्याच्यावर बेस तुम्हाला पुढं त्याचं सोल्युशन सांगतो. त्याला म्हणतो आपण सायकॉलॉजिस्ट. आय एम नॉट अ सायकॉलॉजिस्ट. मी सायकॉलॉजिस्ट नाही आहे. आय एम प्युअर सायन्स गाय. मी प्युअर सायन्स गाय आहे. सायन्स म्हणजे काय? आमच्या सायन्समध्ये आम्ही एवढं सांगतोय, बाप दाखवा तर श्राद्ध घाला. जर तुम्हाला आहे, खरं आहे ते खरे आहे, खोटं आहे तर खोटंच आहे. आम्ही क्लिअर कट सायन्स डील करतोय. त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला सायन्स सांगणार आहे. आणि NLP इज अ सायन्स. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. तुम्हाला आतापर्यंत जे 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 लहानपणापासून आतापर्यंत प्रोग्राम झालेला आहे ते प्रोग्राम होऊन तुमच्या आतमध्ये न्यूरो पॅटर्न झालेले असतात. आणि ते न्यूरो पॅटर्न ब्रेक करून नवीन पॅटर्न रिफॉर्म करणं म्हणजे NLP आहे. आणि मी NLPचा कम्प्लीट कोर्स केलेला आहे. NLP, आय एम NLP प्रॅक्टिशनर, आय एम NLP एक्सपर्ट. त्यामुळे तुमच्या VAKs वरती, VAK काय आहे मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन.
ओके, व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कॅनेस्थेटिक. याच्यावर तुम्हाला मी सांगेन की तुमचे प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आहे, हाऊ यू कॅन डील विथ युअर प्रॉब्लेम्स, हाऊ कॅन यू सॉल्व दॅट प्रॉब्लेम्स. हे सगळं सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पण पेशन्स ठेवा, कारण या सगळ्याचं रहस्य जे आहे ते आहे पेशन्स. पेशन्स शिवाय कुठलीही गोष्ट होणार नाहीये. त्यामुळे जस्ट बी पेशंट. ओके, कारण मगाशी म्हणत होतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप मोठी ताकद आहे. माझ्या जवळपास पण किस्से भरपूर घडलेले आहेत ज्यावरनं हे मॅनिफेस्टेशन जे आहे, मॅनिफेस्टेशन ट्रू आहे हे दिसतं. आपण एक रिसेंट एक्झाम्पल घेऊया. एशिया कपची फायनल सगळ्यांनी बघितले? एशिया कपची फायनल सगळ्यांनी बघितला असेल. एशिया कपच्या फायनलमध्ये विनिंग शॉट कोणी मारला होता? विनिंग शॉट मारला होता रिंकू सिंगनं. आता मी रिंकू सिंगला काय एवढं महत्व द्यालोय, तर त्या मॅचमध्ये नो डाऊट आपला हिरो जो होता तो होता तिलक वर्मा. तिलक वर्मानं ती पूर्ण मॅच अगदी काढली. पण म्हणतो ना आपण, एक हिरो जो आहे तो हिरो रिंकू सिंग सुद्धा आहे. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन काढायची होती. आणि तो हिरो कसा, तर एशिया कप चालू व्हायच्या अगोदर त्यानं कागदावर लिहिलं होतं, एका कागदावर लिहिलं होतं विन रन. मी एक रील पण केलं त्याच्यावरती, विन रन असं लिहिला होता रिंकू सिंगनं. बरं, त्या रिंकू सिंगला प्लेईंग 11 मध्ये 11 मध्ये जागा सुद्धा मिळाली नव्हती. एशिया कप मधली फायनल सोडून कुठल्याही मॅचमध्ये तो टीम मध्ये नव्हता. पण भावाने त्याच्या अगोदर काय लिहिलं होतं, विन रन. तो विसरून पण गेला होता मी लिहिलं होतं असं. नंतर असे काही सर्कमस्टान्सेस झाले, अशी परिस्थिती उद्भवली. क्रिकेट हा कम्प्लीट अनसर्टनिटीचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट मानला जातोय. आणि तरी सुद्धा असे काही सर्कमस्टान्सेस झाले, हार्दिक पांड्या इंजर्ड झाला आणि रिंकू सिंगची जागा झाली त्या टीममध्ये. रिंकू सिंग टीममध्ये आल्यानंतर मॅच अटीतटी झाली. भारत पाकिस्तान मॅच म्हणजे कायमच हाय प्रेशर गेम असतो. ओके, आणि थोडीशी रोलर कॉस्टर टाईप मॅच होती. पण आपल्याला बिलीफ होता आपण इंडियन्स आहोत. ओके, उम्मीद पे दुनिया कायम आहे, आपण आशावादी कायम असतोय आणि इंडिया आपली जिंकणार हे आपल्याला माहिती होतं. आणि सगळ्यांच्या प्रार्थनेला यश पण आलं. आपण विनिंग रनच्या जवळपास होतो. शेवटी जर तुम्ही बघितलं असाल, शिवम दुबे आणि आपला तिलक वर्मा दोघे खेळत होते. खूप जबरदस्त पार्टनरशिप झाली होती. मॅच जिंकणारच असं फायनल होतं. शिवम दुबेने त्यात मोठा फटका मारला आणि कॅच आउट झाला. बाउंड्रीवरती कॅच आउट झाला अगदी. आणि मग रिंकू सिंगची एंट्री झाली. बरं, रिंकू सिंग एंट्री झाली, पण स्ट्राईकवरती कोण गेला होता तिलक वर्मा. आणि रन किती पाहिजे होत्या? जवळपास एक 10 रन फक्त पाहिजे होत्या. 6 बॉलमध्ये 10 रन पाहिजे होत्या. त्या पट्ट्यानं पहिल्या 3 बॉलला 9 रन काढल्या. एक षटकार मारला, 2 रन काढल्या, परत 1 रन काढली. 3 बॉलमध्ये 9 रन. उरली फक्त 1च रन आणि रिंकू सिंग बॅटिंगला आला आणि मग त्यानं चौकार मारला आणि मग इंडिया विन झाली. सांगायचा उद्देश हा आहे की जर तुम्ही विश्वाकडे मागितलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून कोणी म्हणजे क्रिकेटचे फॅन असतील तर तुम्ही अभिषेक शर्माचा पण एक व्हिडिओ बघा. त्यानं पण एक सनरायझर हैदराबादसाठी खेळताना त्याने एक चिठ्ठी काढली होती, टू ऑरेंज आर्मी म्हणून. आणि त्याने ते लिहून ठेवली होती की मी हे डेडिकेट करणार आहे ऑरेंज आर्मीला. आणि जेव्हा त्याने सेंचुरी मारली IPL मध्ये त्यावेळी त्याने ते दाखवला, चिठ्ठी दाखवली. मीही भरपूर लिहितो आणि जे जे लिहिलेलं आहे ते घडलेलं आहे. आणि हे सगळं अट्रॅक्ट करणं म्हणजेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता किती जण असे आहेत ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायची आतुरता लागलेली आहे? असं काहीतरी जादू आहे, ती जादू मला सांगा, म्हणजे मी मस्तपैकी आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार. आणि उद्यापासून मी अगदी जबरदस्त, म्हणजे काय म्हणतो आपण, स्पायडरमॅन सारखा होणार किंवा आपण सुपरमॅन सारखं होणार. असं किती जणांना इच्छा झाली की आपलं आयुष्य बदलायचं आहे. अरे काय चेहऱ्यावरती असं 12 वाजले, संजना मॅडम थोडंसं स्माइल करा, थोडंसं फ्रेश राहा. अरे तुम्ही जे मागणार आहात ना ते तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे जस्ट स्माइल. अरे चिल करा, स्माइल द्या बघू, छानपैकी स्माइल करा बघू. अरे काय 12 वाजल्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्या. अरे तुम्ही, मी काय म्हणतोय, तुम्ही जे मागणार आहात ते तुम्हाला विश्व देणार आहे. त्यामुळे एक स्माइल करा सुद्धा, अगदी कचवचू नका, प्रत्येकाने स्माइल करा छानपैकी. ओके आनंद सर, व्हेरी गुड. आणि स्माइल करा, ऐका, तुम्हाला सगळ्याचं सगळं मिळेल इथं. ओके, जस्ट बिलीव्ह मी, कारण ट्रस्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर प्रत्येकाला आपल्याला सुपरमॅन व्हायचं आहे, प्रत्येकाला आपल्याला स्पायडरमॅन व्हायचं आहे आणि आपल्याला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मग मला सांगा, हे मी आज शिकवल्यानंतर आणि उद्या शिकवल्यानंतर सोमवारपासून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? किती जणांना अपेक्षा आहे की सोमवारपासून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार? होतील? बा ठीक आहे, तुम्हाला सांगतो, माझ्याकडे कुठलीही हॅरी पॉटरची जादूची कांडी नाही आहे की लगेच ते होईल. आपल्याला प्रोग्रॅम व्हायला
मिनिमम 68 to 90 डेज लागतात. मार्क माय वर्ड्स. आपल्याला किती लागतात? 68 to 90 डेज लागतात आपल्याला पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम व्हायला. ओके, छोटं उदाहरण घेऊया आपण. समजा मी आता आंब्याची कोय लावली. ओके, आंब्याची कोय लावली आणि त्याला पाणी घालायला आपण लगेच परवा दिवशी उद्या परवा आपण बघणार काय त्याला छानपैकी आंब्यात झाड झालंय आणि त्यातून लगेच आंबे लागलेत? असं होणार आहे? नाही होणार आहे. ओके, बरं ठीक आहे. काही काही जणांना जिममध्ये जायची खूप जबर इच्छा असते. आपण 1-2 दिवस जिमला गेलो आणि आपण लगेच ऋतिक रोशनसारखी बॉडी झाली असं शक्य आहे का? एक ऋतिक रोशन असेल किंवा दीपिका पदुकोण असेल यासारखी होईल का लगेच? नाही होणार आहे. आपले ऋषीमुनी, जर तुम्ही आपला इतिहास बघितला, आपले ऋषीमुनी कित्येक वर्ष तप करायचे, 12-12 वर्ष तप करायचे आणि त्यानंतर त्यांना यथोचित वर मिळायचा, त्यांना वरदान मिळायचं. 12-12 वर्ष. मग तुम्ही म्हणाल सर आयुष्यातली इतकी वर्ष आता वाया गेलेत, इथून पुढची 12 वर्ष म्हणजे मला काय पॉसिबल नाही. मी जिवंत राहीन काही शंका आहे. 12 वर्षाची मी सांगत नाहीये. आय वॉन्ट जस्ट 68 to 90 डेज. टू बी प्रिसाइज आपण 90 दिवस पकडूया, म्हणजे 3 महिने. 3 महिने मी जे सांगतोय जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केलात तर मी गॅरंटी देतो तुमचं लाईफ आतापर्यंत जे आहे आणि इथून पुढे जे होणार आहे ते नक्की चेंज असणार. आणि तुम्ही जे 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 एक्सपेक्ट करता युनिव्हर्स कडनं ते सगळंच्या सगळं तुम्हाला मिळणार, ही गॅरंटी आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं डिस्कशन करायचं आहे. तर आपण आपल्या टॉपिककडे येऊया. आपला टॉपिक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन. सायंटिफिक मॅनिफेस्टेशन म्हणतो मी. सायंटिफिक का वर्ड म्हटलं? कारण ह्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये सायन्स इन्व्हॉल्ड आहे, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सायंटिफिक म्हटलं. ओके, ठीक आहे. बिफोर वी स्टार्ट, इथं किती जण असे आहेत जे देवाला मानतात? जस्ट टाईप डी फॉर देव. ओके, ओंकार खतकर लिहिलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन बद्दल. मी येणार आहे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या स्टोरीकडे येणार आहे ओंकार. ओके, जे जे देवाला मानतायत त्यांनी डी टाईप करा. ओके, जवळपास इथं ऑलमोस्ट सगळे आहेत जे देवाला मानतायत. ओके, नाही म्हणत असले काय हरकत नाही. मी तर आस्तिक नास्तिक मी काही तर कॉम्पिटिशन काय खेळणार नाहीये, आपण इथं गेम खेळायचे नाहीये. तर ठीक आहे. देवाला कुणी कुणी बघितलंय? छोटासा एक प्रश्न आहे, देवाला कुणी कुणी बघितलेलं आहे? अरे बघितलं असेल तर आय टाईप करा, म्हणजे आम्हाला तुमचे भक्त व्हायला बरं. ज्यांनी ज्यांनी देवाला बघितलंय जस्ट टाईप आय. नो, नाही नाही नाही. ओके, एक शब्द जिथं आलाय विकास सरांनी लिहिला आहे, बिलीव्ह. द वर्ड इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. की आपण हे बिलीव्ह करतो की देव आहे. बरोबर आहे? आपण काय करतो? आपण बिलीव्ह करतो की देव आहे. आपल्याला तेच बदलायचं आहे. आपल्याला बिलीव्ह सिस्टीम आपली स्ट्रॉंग करायची आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे बिलीफ. आणि आपल्याला बिलीव्ह करायचं आहे. बट ठीक आहे, ते जे मानतात जे मानत नाहीये, गॉड लाईक, ओके, फील वगैरे वगैरे, ठीक आहे. सो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी देव आहे की नाही याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. ओके, रजनीकांतचं एक मी उदाहरण सांगेन. रजनीकांत थलेवा सगळ्यांनी बघितलाय. ओके, तर रजनीकांतनं एका स्कूलमध्ये रजनीकांतनं इन्व्हाइट केलं होतं आणि इन्व्हाइट केल्यानंतर रजनीकांत तिथं छानपैकी एक स्टोरी सांगत होते. ओके, तर ती स्टोरी काय होती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ओके, 1 सेक. ओके, तर रजनीकांतची तुम्हाला मी स्टोरी सांगतोय. एका स्टेजवरती उभारले होते ते आणि रजनीकांत स्टोरी सांगत होते. एक युरोप कंट्री होती आणि त्या युरोप कंट्रीमध्ये छानपैकी एका रेल्वे स्टेशनवरती एक माणूस एक बुक वाचत होता. एक माणूस होता रेल्वे स्टेशनवरती, तो बुक वाचत बसलेला होता आणि तो मग्न होता ते बुक वाचण्यामध्ये, खूप 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 बुडालेला होता. आणि तिथं एक शेजारी एक बिझनेसमॅन येतो, एक अगदी सूट बूटमध्ये एकदम छान ब्रीफकेस घेऊन वगैरे एक बिझनेसमॅन येतो. आणि बिझनेसमॅन त्या माणसाला म्हणतो, अरे तू काय वाचतोयस? त्यावेळी तो माणूस म्हणतोय, आय एम रिडिंग बायबल, मी बायबल वाचतोय. मग त्या बिझनेसमॅनला राग येतोय, अरे काय बायबल गॉड हे काय बघत बसलायस? मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझा एवढा टर्नओव्हर आहे, माझी एवढ्या कंपनीज आहेत वगैरे वगैरे वगैरे, भरपूर भरपूर काय सांगतोय तो. आणि तू एक काम कर, तू माझं हे कार्ड घे आणि तू मला येऊन भेट, मी तुला जॉब देतो आणि हे सगळं देव कर्मकांड सगळं बंद कर, मी तुला जॉब देतो, तुझं आयुष्य खूप चांगलं होईल. मग तो त्याकडे बघतो,
स्माइल करतो आणि पुन्हा आपलं वाचायला चालू करतो. तर बिझनेसमॅनला राग येतोय. अरे मी तुला ऑफर करतोय, मी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, मी तुला ऑफर करतोय तू जॉईन कर माझ्याकडं, आणि तरी पण तू असं मठ्ठासारखं तू वाचत बसलायस. अरे तुला काय कळतं की नाही? कोण आहेस तू? नाव काय तुझं? तर तो माणूस स्माइल करतो, वरती बघतो आणि आपलं नाव सांगतो. नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. आता हे नाव ऐकल्यानंतर तो पुढचा बिझनेसमॅन जो त्याचा इगो ढापकन खाली आला. कारण आपण अशा माणसाशी बोलतोय जो अशा म्हणजे ह्या पूर्ण पृथ्वी तलावरचा त्यावेळेचा द ग्रेट सायंटिस्ट, आणि आपण थॉमस अल्वा एडिसनला म्हणतोय मी तुला जॉब देतो. त्याचा इगो पूर्ण धापकन खाली येतो. आणि मग तो आता गायवाय करायला लागतोय. एक्स्ट्रीमली सॉरी सर, आय डिडंट रेकग्नाइज यू, मी तुम्हाला ओळखलं नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि तुम्ही आता प्लीज मला अपॉइंटमेंट द्या, मी तुम्हाला भेटायचं आहे. मग एडिसन त्याला सांगतात वेळ ठरते. आणि त्यावेळी त्या दिवशी ती भेट जी आहे ती भेट खूप मस्त आहे. अल्बर्ट हे आपले थॉमस अल्वा एडिसन छानपैकी बसलेले असतात आपल्या चेंबरमध्ये. आणि नॉक 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 होतं. मग ते ऑर्डर देतात, कम इनसाइड. त्यावेळी आत आल्यानंतर तो बिझनेसमॅन असतो, बिझनेसमॅन बघतो तर एडिसनच्या बरोबर मागे एक सोलार सिस्टीम असते, खूप मोठी सोलार सिस्टीम असते. आणि तो बघतच राहतोय आणि म्हणतो वाव किती छान आहे सर, हे तुम्ही केलंय का? सोलार सिस्टीम सगळी, सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमाला जी असते ना आपली, त्याचं मॉडेल होतं ते, आणि तुम्ही सर केलंय का हे? तर एडिसन म्हणतात नाही मी नाही केलं हे. मग तुम्ही तुमच्या कोणी कलिग्सनं भेट दिलंय का, किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनी केलंय का हे? तर एडिसन म्हणतात नाही मला माहितीच नाही, मी तुझ्यासारखा असं दरवाजा उघडला आणि समोरच होतो ते. मग तो बिझनेसमॅन म्हणतो सर नाही, कोणीतरी केला असणार ना, तुमच्या मित्रांनी केला असेल, तुमच्या सायंटिफिक कम्युनिटीमधला कोणी केला असेल, तुमच्या विद्यार्थ्यांना केला असेल. तर नाही रे, अरे मी दरवाजा उघडला अचानकच समोर होतं ते. त्यावेळी तो बिझनेस म्हणतो नाही सर, कोणीतरी केला असणार ना, त्याशिवाय आपोआप कसं येईल ते? त्यावेळी एडिसन म्हणतो दॅट्स माय पॉइंट, की वेन एव्हर देर इज अ क्रिएशन देर इज अ क्रिएटर. जेव्हा जेव्हा कुठली तरी गोष्ट घडते ना, ती घडवणारा कोण ना कोणतरी असतो, आणि त्या घडवणाऱ्याला आपण वेगवेगळी नावं दिलेत. आणि मग त्या जाती धर्मानुसार प्रत्येकानं वेगवेगळी नावं दिलेत. ती नावं आपण हिंदू धर्मामध्ये आपण भगवान म्हणतोय, देव म्हणतो, ओके. त्यानंतर अल्लाह म्हटलं जातं, इकडं येशू ख्रिस्त गॉड म्हटलं जातं. प्रत्येकानं आपापल्या आपापल्या परीनं प्रत्येकाला नावं दिलेली आहेत. म्हणजे देर इज अ पॉवर, एक पॉवर आहे जी पूर्णच्या पूर्ण सृष्टी जी आहे ना, पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते ऑपरेट करत आहे. ती एक पॉवर आहे जी सगळं ऑपरेट करते. आणि ती पॉवर जी आहे ते मी किंवा आमची सायंटिफिक कम्युनिटी जी आहे त्या पॉवरला म्हणते युनिव्हर्स. त्या पॉवरला म्हणतो आपण युनिव्हर्स. आणि दॅट युनिव्हर्स हा आपला देव आहे. मग ती एनर्जी, ती पॉवर जी आहे ना, त्याच्यापासून आपण सगळे बनलेलो आहोत. माझा अजून एक क्वेश्चन आहे सगळ्यांना, आपण सगळेच्या सगळे कशापासून बनलेलो आहोत? भरपूर लोक काहीही सांगतील, आम्ही ह्यापासून पंचमहाभूतापासून बनले, याच्यापासून त्याच्यापासून. पण आपण सगळेच्या सगळे बनलेलो आहोत एनर्जी पासून. आपण सगळेचे सगळे जे आहेत ते एनर्जी आहोत. वी ऑल आर एनर्जी. तुम्ही, मी, सगळेच्या सगळे या पूर्ण पृथ्वी तलावरती जे जे आहे ते सगळेचे सगळं एनर्जी आहे. 100% एनर्जी आहे. आणि आपण सगळेच्या सगळे जर एनर्जी आहोत, तर एक आमचा केमिस्ट्रीचा एक खूप छान लॉ आहे. तो लॉ मला तुम्हाला नक्की सांगायचा आहे. तो लॉ जो आहे ना, तो लॉ आहे लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जे सायन्सचे मेंबर्स आहेत त्या सायन्सचे मेंबर याला रिलेट करू शकतात. द लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? द लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तर लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आपण एनर्जी तयार करू शकत नाहीये, एनर्जी नष्ट करू शकत नाहीये. एनर्जी आपण कधीही तयार करू शकत नाही, आपण एनर्जी नष्ट करू शकत नाही. पण एनर्जी आहे ना, ते एनर्जीचं रूप बदलता येतं. वी कॅन ट्रान्सफर फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचे जे फॉर्म्स आहेत ना, ओके, ते आपण ट्रान्सफर करू शकतो एकामधून दुसऱ्यामध्ये. एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. ओके, तुम्ही धरणाचं पाणी बघितलं असाल. ओके, धरण जे असतं ना, धरणाच्या पाणी मागे आत अडून ठेवलेलं असतं, बरोबर आहे. ते पाणी जे आहे ना, पाणी शांत दिसतं तुम्हाला, अगदी अगदी शांत दिसतं. तर त्या शांत राहिलेल्या, स्थिर राहिलेल्या पाण्यामध्ये एक एनर्जी असते. त्या एनर्जीला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. कुठली एनर्जी असते ती? पोटेन्शियल एनर्जी. तर ती कंप्लीट जी असते ती पोटेन्शियल एनर्जी असते. जेव्हा तुम्ही धरणाचा दरवाजा उघडला जातोय, मी म्हणतो ना, ढक्कन उठा के तो देखो, ढक्कन उठा के तो देखो, क्या होगा?
तर जेव्हा आपण दरवाजा उघडतोय त्यावेळी ते पाणी जे आहे ना, पाण्याला स्पीड मिळतं आणि ते मूव्ह व्हायला चालू होतं, खाली येतं. म्हणजे त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये. मी थोडं सायंटिफिक सांगतो हे मुद्दा. पोटेन्शियल एनर्जी होती, त्याचं काय झालं आता, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं. ते जे फुल फोर्सनं बाहेर पाणी पडतंय ते समजा आपण टाकलं टर्बाईनवर. टर्बाईन असतं ना, टर्बाईन. ते टर्बाईनवर टाकलं तर त्या टर्बाईनच्या माध्यमातून तयार होतं इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये येते आणि आपण छानपैकी काय करतो, बटन मारतो. बटन मारल्यानंतर वीज येते, म्हणजे आपण लाईट्स लागतात किंवा फॅन लागतो. फॅन लागला, मेकॅनिकल एनर्जी आली परत. म्हणजे एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये, दुसऱ्याची तिसऱ्यामध्ये, तिसऱ्याची चौथ्यामध्ये, ही अशी एनर्जी आहे ती एनर्जी ट्रान्सफर होत असते. आपण सगळ्याचे सगळे एनर्जी आहोत. ओके, आपण सगळे सगळे काय आहेत, एनर्जी आहोत. आपण भगवद्गीता तुम्ही वाचला असाल तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, त्या एनर्जीला एक वर्ड दिलेला आहे. एनीवन हु नोज की भगवद्गीतेमध्ये एनर्जीसाठी एक वर्ड लिहिलेला आहे, कुठला माहिती आहे? प्रत्येक धर्मामध्ये एनर्जीला प्रत्येकानं नावं वेगवेगळी दिलेत. प्रत्येकानं वेगवेगळी नावं दिलेत. तर भगवद्गीतेमध्ये एनर्जीसाठी वर्ड लिहिलेला आहे. एनीवन, कर्मा नाही, कपॅसिटी नाही. एनीवन ट्राय करा बघू, काय काय छानपैकी वर्ड दिलेला आहे तो भगवद्गीतेमध्ये एनर्जीसाठी. एनीवन? व्हायटल फोर्स नाही आहे. एनीवन? अजून. येस, डॉक्टर अभिजित कदम 100% करेक्ट आहे. आत्मा. एनर्जीला काय नाव दिलंय? आत्मा. एक खूप छान श्लोक आहे, मला वाटतंय श्लोक दुसरा. ओके, खूप जबरदस्त श्लोक आहे. ओके, माझ्याकडे मी लिहिलेला आहे, मी रीड करून दाखवतो तुम्हाला. खूप जबरदस्त श्लोक आहे तो. जस्ट 1 सेकंड. ओके, अध्याय दुसरा आहे आणि श्लोक पण 20वा आहे. आणि मी मुद्दाम तो श्लोक सांगतो तुम्हाला. तर श्लोक असा आहे, न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूय, अजो नित्य शाश्वतोय पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. त्याचा अर्थ असा आहे की आत्मा जो आहे तो आत्मा कधीही तयार करता येत नाही, आत्मा कधीही नष्ट करता येत नाही. तर आत्मा जो आहे तो आत्मा, एक शरीर समजा डेड झालं तर तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आपण कम्प्लिटली जे आहे ते कम्प्लिटली आत्मा आहोत. आता मला सांगा, आपण दररोज सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करतोय. मग आपण सगळे सगळे आंघोळ करतोय. आपण स्वतःला काय करतो, स्वतःला फ्रेश करतो आपण. ओके, आपल्या पूर्ण शरीरामध्ये 2 ऊर्जा असतात. एक असते शारीरिक ऊर्जा आणि दुसरी असते आध्यात्मिक ऊर्जा, त्याला म्हणतो आपण स्पिरिच्युअल एनर्जी. ओके, एक असते शारीरिक आणि दुसरी कुठली असते? आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे कुठली असते? ओके, स्पिरिच्युअल. तर मला सांगा आता पटकन, आपण दररोज आंघोळ करतोय ती शरीराला साफ करायला. आपण कित्येक लोक असे आहोत ज्याने आपल्या मनाला अजूनही कधीही साफ केलं नाहीये. त्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांनी आपल्या अंतर्मनाला साफ करायचा प्रयत्न केलाय? किती लोक असे आहेत ज्यांना काहीच माहित नाहीये हे अंतर्मन मध्ये साफ कसं करायचं किंवा काय करायचं? हे काय वेगळंच. तुम्ही अध्यात्मात, हे माझं वय आहे 37 आणि मी तुम्हाला अध्यात्म शिकवलंय. ओके, आय एम नॉट डिलिंग विथ स्पिरिच्युअलिटी. पण तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय की आपण जी आपली अंतर्गत ऊर्जा आहे. बरं, थोडक्यात सांगा मला, एखादं झाड आहे, एक मोठं झाड आहे. त्या झाडाला ओके पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत झाडाला, त्यानंतर फांद्या आहेत. ओके, मुख्य बांधा आहे आणि मुळं पण आहेत. मला तुम्ही सांगा, अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीशिवाय झाड जगू शकत नाहीये? अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीशिवाय झाड जगू शकत नाहीये? ओके, त्याची पानं आहेत, त्याची फुलं आहेत, त्यानंतर फळं आहेत, त्यानंतर फांद्या आहेत, बुंदा आहे आणि मुळं आहेत. झाडाचा कोणता म्हणतो मी? सनलाईट इज नेसेसरी, नो डाऊट. पण झाडाला अशी कोणती गोष्ट आहे ज्याशिवाय झाड जगू शकत नाहीये? झाडाचा म्हणून, झाडाचा. अरे आपला प्रॉब्लेमच आहे ही. काय काय सांगाले ते, वॉटर, ऑक्सिजन. अरे ही बाहेरनं त्याला मिळणार आहे. झाड झाड स्वतः झाडाकडे काय पाहिजेत? झाडाकडे असं काय स्ट्रॉंग पाहिजेत ज्याच्यामुळं झाड जगू शकतं? आम्ही म्हणतोय मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आमचा प्रॉब्लेमच तो आहे की मी नाही, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. आमचा प्रॉब्लेमच तो आहे. तुझं आहे तुझं पाशी, परत तू जागा चुकलाशी. प्रॉब्लेमच तो आहे. आणि म्हणून काय म्हणतोय, मला बदलायचं म्हणजे कसं आहे, तो बदलला की मी नक्की बदलेन. ऐसा नाही होगा.
अरे तुम्ही स्वतः बदलायला पाहिजे. स्वरूप पहा, मग दुसऱ्याचं रूप बघा. ओके, तर बऱ्यापैकी सगळ्यांनी लिहिलेलं आहे. लीफ पण लिहिलं आहे, रूट पण लिहिले आहेत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे? रूट्स. रूट्स, मुळं. जर मुळं घट्ट असतील ना, तर अक्षरशः ती पानं फुलं सगळी झडून जरी गेली असतील तर ती मुळं स्ट्रॉंग आहेत ना, तर ते झाड सस्टेन राहतं. तुम्ही बघा शरद ऋतूमध्ये अक्षरशः ते म्हणजे पानं पण गळून जातात. कधी फुलं फुलं पण नसतात, भरपूर झाडांना फळं पण नसतात. ओके, त्याचा बुंदा सुद्धा किंवा फांदी पण त्याची तुटलेली असते, पण झाड जगतं एकाच ताकदीवर, त्याच्या मुळांच्यावरती. आणि आपली मुळं जी आहेत ना, ते आहेत आपली आंतरिक एनर्जी, त्याला म्हणतो आपण स्पिरिच्युअल एनर्जी. आणि त्याला आपला खऱ्या अर्थानं आता बरं करायचं आहे. आणि त्यासाठी आपण काही सेल्फ हिलिंग टेक्निक सुद्धा शिकायच्या आहेत. म्हणून मी सांगतोय की आपण आपली एनर्जी आणि आपली एनर्जी प्रॉपर चॅनलाइज केली पाहिजे. ती चॅनलाइज केल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत. ओके, तर आपण छानपैकी मगाशी एकानं एक शब्द लिहिला होता, अल्बर्ट आइन्स्टाईन. आपण एनर्जीशी बोलत होतो. जस्ट आय वॉन्ट टू शेअर माय स्क्रीन. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो. आय वॉन्ट टू शो यू समथिंग. ओके, ओके. कहाँ पे है, कहाँ पे है, कहाँ पे है? अरे मला पण सापडत नाहीये, कुठे गेलं ते? वन से गाइस. ओके, सापडलं. आय होप प्रत्येकाला माझी स्क्रीन दिसते. ओके, जस्ट वन सेक. ठीक आहे. आय थिंक माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल. अल्बर्ट आइन्स्टाईन, द ग्रेट सायंटिस्ट. अल्बर्ट आइन्स्टाईन एक वाक्य म्हटलं होतं, ते वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. मी इंग्लिशमध्ये वाचतो आणि मराठीमध्ये तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं. तर वाक्य असं आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. एव्हरीथिंग इज एनर्जी अँड दॅट्स ऑल देअर इज टू इट. मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द एनर्जी. फ्रिक्वेन्सी हा वर्ड खूप महत्वाचा आहे. मॅच म्हटलं मी, मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द एनर्जी यू वॉन्ट अँड यू कॅनॉट हेल्प बट गेट दॅट रियालिटी. परत वाचतो मी, मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द एनर्जी यू वॉन्ट अँड यू कॅनॉट हेल्प बट यू गेट दॅट रियालिटी. इट कॅन बी नो अदर वे. दुसरा कुठलाही रस्ता नाहीये. दिस इज नॉट फिलॉसॉफी, दिस इज फिजिक्स. त्याचा अर्थ आहे एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक प्रत्येक ठिकाणी काय आहे? एनर्जी आहे. आणि तेवढंच आहे. मॅच द फ्रिक्वेन्सी. तुम्ही फ्रिक्वेन्सी मॅच करा. ओके, आणि ती एनर्जी मॅच करा जे तुम्हाला पाहिजे आहे. बाकी काहीही करू नका. दुसरं कुठलीही हेल्प होणार नाहीये. ते तुम्हाला रियालिटीमध्ये मिळणार म्हणजे मिळणार. बाकी दुसरा कुठलाही रस्ता नाही आहे. ही फिलॉसॉफी नाही आहे, तर ही आहे फिजिक्स. हे द ग्रेट सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य आहे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन नंतर अजून एक ग्रेट सायंटिस्ट, ओके, निकोला टेस्ला. ऐकला असेल तर. निकोला टेस्ला खूप ग्रेट सायंटिस्ट होते. आणि टेस्लांचं एक वाक्य आहे, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स. जर तुम्हाला या युनिवर्सचे सिक्रेट्स बघायचे असतील, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. म्हणजे नेमकं काय? मी थोडंसं मुद्दाम स्क्रीन स्टॉप करतो. ओके, अल्बर्ट आइन्स्टाईन आणखी निकोला टेस्ला दोघांची पण वाक्य तुम्ही बघितलात. ओके, यू कॅन जस्ट गुगल. तुम्ही गुगल करा, काय हरकत नाहीये. म्हणजे आइन्स्टाईन किंवा देअर थॉट्स फॉर एनर्जी, किंवा टेस्लांचं एनर्जीबद्दल वाक्य सांगा. तर गुगल सुद्धा तुम्हाला सांगेल, चॅट जीपीटी तुम्हाला सांगेल की त्यांचं म्हणणं काय होतं. या जगामध्ये जे सगळं आहे ना, हे सगळंच्या सगळं एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे. 3 शब्द खूप महत्वाचे होते. पहिला शब्द होता तो एनर्जी. ऑब्व्हियसली वी ऑल आर एनर्जी. आपण सगळेचे सगळे कोण आहोत? एनर्जी आहोत. तुम्ही, मी, सगळे सगळे एनर्जी आहोत. दुसरं जे आहे ते आहे फ्रिक्वेन्सी. आणि तिसरं आहे व्हायब्रेशन्स. 3 शब्द लिहून घ्या. 3 शब्द लिहून घ्या. एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. थोडक्यात मी मराठीमध्ये सांगतो.
एनर्जी, एनर्जी म्हणजे ऊर्जा, सगळ्यांना माहिती आहे एनर्जी म्हणजे काय आहे, ऊर्जा. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी 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 रिपीटेडली होतं. मला फ्रिक्वेन्सी म्हणजे इंग्लिश एवढं युज टू झालं ना की मराठीमध्ये शब्द कळत नाहीत. आणि व्हायब्रेशन, व्हायब्रेशन म्हणजे तरंग म्हणतो आपण बघा, व्हायब्रेट होतं. ओके, त्याला व्हायब्रेशन्स. हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत, एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स. कारण त्याच्या टर्ममध्येच आपल्याला आता पूर्ण बोलायचं आहे, एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. ओके, लिहून गेला तिन्ही शब्द. हे तिन्ही शब्द जे आहेत तिन्ही शब्द खूप 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 महत्वाचे आहेत, एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. ओके, काय हे वर्ण वार्ता, काय खतरनाक आहे वर्ण वार्ता, त्याच्यापेक्षा आमचे हे खूप चांगलं आहे, फ्रिक्वेन्सी इज व्हेरी व्हेरी गुड. कधी कधी म्हणतो ना आपण आपलं इंग्लिश खूप चांगलं आहे म्हणायचं मराठीपेक्षा. मराठीचा आम्हाला अभिमान आहे, नाही तर हे पोस्ट कोट टाकशीला तुम्ही आणि की असं असं म्हटलं म्हणून. पण आपण इंग्लिशला इथे युज टू झालो ना की टेबलला टेबलला काय म्हणतात, 4 पायी म्हणतात हे लोकांना माहित नाही, टेलिव्हिजन टीव्हीला काय म्हणतात हे माहित नाहीये. ठीक आहे, वॉट एव्हर, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये, आपण पूर्ण भटकडून जाऊ. तर आपण स्टिक राहूया आपल्या एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स बद्दल. तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन आपण बोलतोय. मग अशा म्हणत होतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आपण मागायला पाहिजे. आपण कुणाकडे मागतोय, आपण मागतोय देवाकडं. मग देवाकडे मागताना मी तुम्हाला आता मुद्दाम एक छानपैकी एक्झाम्पल देणार आहे. प्रत्येकानं रेडिओ बघितलाय का, रेडिओ? जुन्या काळामध्ये आपला रेडिओ होता बघा. आता सगळे मोबाईल आल्यामुळे कसं आहे, नवीन पोरांना माहित नाही की ती रेडिओची काय मजा असायची. म्हणजे जेव्हा टेलिव्हिजन पण नव्हता ना, त्यावेळी मॅचची कॉमेंट्री त्या रेडिओवर ऐकायला किती छान वाटायचं. म्हणजे ते असं काय बोलायचे की नाही, धड 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 व्हायचं. म्हणजे इतका उंच फटका मारला, इतका उंच फटका मारला, असं असं काय, आणि कॅच होता होता वाचला, असं काही ते म्हणायचं, आम्हाला धडधड व्हायचं. तर ते रेडिओवरची कॉमेंट्री पण ऐकलं असेल तर ठीक आहे. तर रेडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, एक उदाहरण घ्या, रेडिओ घ्या किंवा एफएम घ्या. रेडिओमध्ये एक ट्युनर असतो बघा, ट्युनर. ओके, रेडिओ जो असतो ना, रेडिओमध्ये एक ट्युनर असतो आणि त्या ट्युनरला आपण ट्यून करतोय. ती जी ट्यून करतोय ना, ती काय ट्यून करतोय, ते ट्यून करतो आपण फ्रिक्वेन्सी. ट्यून काय करतो आपण, फ्रिक्वेन्सी. ओके, आपलं कोल्हापूरचं एफ एम आहे, टोमॅटो एफ एमचं काय ऐकलं असेल तर टोमॅटो एफ एमची फ्रिक्वेन्सी आय थिंक मला वाटतं 94.3 आहे, 94.3 टोमॅटो एफ एम. तर 94.3ला जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी सेट करतोय त्यावेळी तुमच्या त्या रेडिओमध्ये गाणं ऐकणार. कुठलं गाणं असेल, छाया छाया गाणं लागलं समजा, तर तुम्ही ते 94.3 लावला. 94.3 लावल्यानंतर तुमच्या त्या रेडिओमध्ये गाणं लागलं. कुठं लागलं, छाया छाया. ओके, जर तुम्ही ती फ्रिक्वेन्सी ठेवला 98ला, तर 98ला ठेवल्यानंतर छाया छाया वाजणार आहे का, नाही. तिथं काय असेल ते वेगळं गाणं लागेल. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ती फ्रिक्वेन्सी सेट केल्यानंतर ते रेडिओमधून एक सिग्नल बाहेर पडतो. ओके, मी तुम्हाला मुद्दाम सायन्स सांगलोय की त्या पूर्ण रेडिओमधून एक का बाहेर पडते, एक सिग्नल बाहेर पडतो. आणि तो सिग्नल जो आहे, तो सिग्नल तो टोमॅटो एफएमचा टॉवर जे आहे ना, त्या टॉवरकडे जातो. मग ही फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट केलाय, ती फ्रिक्वेन्सी सेट केल्यानंतर तुम्ही तो सिग्नल पाठवलाय आणि तो सिग्नल पाठवल्यानंतर तो त्या टॉवरकडे गेलेला आहे आणि मग त्या टॉवरनं जे गाणं लागलेलं आहे ते गाणं तुमच्या इथं मग वाजलंय. बरोबर आहे. समजा तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट केला 98 वर, 98 वर फ्रिक्वेन्सी सेट केला आणि तुम्ही म्हणालाय की मला छाया छाया गाणं पाहिजे, लागेल का, लागेल का मला सांगा. मग जर तुम्हाला 94.3 सेट केला तर कुठलं गाणं लागेल तुमचं, कुठलं गाणं लागेल, छाया छाया. बरोबर आहे. हे छाया छाया तुम्हाला ऐकायचं असेल तर तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती ट्यून कशाला व्हायला पाहिजे, 94.3 टोमॅटो एफ एम वरती. मान्य सगळ्यांना. म्हणजे आता तुम्ही दोन्ही बोट समोर घ्या, अशी दोन बोट समोर घ्या, प्रत्येकानं 2 बोट समोर घ्या अशी. ओके, तर ह्या 2 बोटामधलं एक बोट जो आहे ना तुमचा, हे एक बोट म्हणजे तुम्ही आहे. ओके, आणि इकडचे बोट जे आहे ना, इकडचं बोट म्हणजे युनिव्हर्स आहे. इकडचं बोट काय आहे, युनिव्हर्स. म्हणजे एक तुम्ही आणि दुसरं कोण आहे, युनिव्हर्स. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी सोडणार आहात ती फ्रिक्वेन्सी जाणार युनिव्हर्सकडं. युनिव्हर्सकडे गेल्यानंतर युनिव्हर्स ती फ्रिक्वेन्सी कॅच करणार आणि तुम्हाला तेच गाणं वाजवणार. मग आम्ही काय करलोय, आम्ही म्हणतोय की आयुष्य अक्षरशः सगळं बर्बाद झालेलं आहे, माझ्याकडे प्रॉब्लेम आहेत, माझं नशीबच फुटका आहे, सगळ्याचं सगळं टेन्शन बहुतेक मलाच दिलंय, ही बाकी सगळे लई खुश आहेत आणि मीच असं दुःखाचा पूर्ण डोंगराखाली दबलेलो आहे. युनिव्हर्स काय म्हणतंय, युनिव्हर्स म्हणतंय ठीक आहे, तुला जे पाहिजे ना ते तुला मिळेल. आपण मागालोय जे, ते युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे. तुम्ही 94.3 ट्यून केला, छया छयाच वाजणार आहे, तिथं दुसरं कुठलं गाणं लागणार नाहीये. त्यामुळं तुम्हाला जे पाहिजे आहे ना, ते पाहिजे असलेले सगळी वाक्य तुम्ही प्रॉपर म्हटली पाहिजे, तर तुम्हाला ते युनिव्हर्स देणार आहे, अन्यथा देणार नाहीये. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते.
फ्रिक्वेन्सी लक्षात घे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण जे विचार करतो, ओके, त्या विचारातून उत्पन्न होते ती फ्रिक्वेन्सी, आणि ते फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी त्या युनिव्हर्सकडे जाते आणि युनिव्हर्स तुम्हाला ते सगळ्याच्या सगळं पोहोचवतं, देतं. एम आय क्लिअर? सगळ्यांना कळतं इथपर्यंत मी काय काय म्हणतोय ते? आता अजून एक शब्द होता, मी अजून थोडं याच्यामध्ये खोलामध्ये जाणार आहे, ठीक आहे. एक उदाहरण, नक्की उदाहरण देणार आहे मी तुम्हाला, काय हरकत नाहीये. त्यासोबत अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. व्हायब्रेशन शब्द ऐकला आपण, व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन शब्द ऐकलाय, व्हायब्रेशन. बरं ठीक आहे, तुम्हाला व्हायब्रेशन मी फील करून दाखवतो. छानपैकी डोळे बंद करा, पाठीचा कणा ताट ठेवा. ओके, डोळे बंद, पाठीचा कणा ताट ठेवा, आणि आपले हात थोडेसे पोटावर घ्या. आपले हात पोटावरती ठेवा, दोन्ही हात पोटावर ठेवा. ओके, प्रत्येकानं दोन्ही हात आपले पोटावर ठेवा. आता एक खोलवर श्वास घ्या, सोडा, रिलीज करा. पुन्हा एक खोलवर श्वास घ्या, रिलीज करा. ओके, हाताला हात रब करा, चेहऱ्यावर मस्तक लावा, आपले डोळे हळूच उघडा. ओके, आता मला सांगा, जेव्हा तुम्ही श्वास घेतला त्या पोटाची हालचाल झाली की नाही झाली? की तुम्ही जेव्हा श्वास घेतला किंवा श्वास सोडला, पोटाची हालचाल झाली, पोट थोडंसं आत बाहेर गेलं, गेले ना? म्हणजे काय झालं? ते व्हायब्रेट, ते काय झालं? व्हायब्रेट झालं. ओके, व्हायब्रेशन जे आहेत ना, व्हायब्रेशन आपण प्रत्येक वेळी व्हायब्रेट होत असतो. जे सायन्सचे मेंबर आहे, सायन्सच्या मेंबरला माहिती आहे की आपल्यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी सुद्धा असते. आपल्यामध्ये काय असते? व्हायब्रेशन एनर्जी असते. मग व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी ह्या तिघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला ह्या युनिव्हर्सचं रहस्य कळणार आहे. ह्या युनिव्हर्सचं तुम्हाला रहस्य कळायचं असेल तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे, आणि ते कॉम्बिनेशन झाल्याशिवाय आपल्याला हे रहस्य करणार नाहीये. ओके, ठीक आहे. आता मी अजून एक तुम्हाला एक छान गोष्ट सांगेन. ती गोष्ट खूप छान आहे, कारण तुम्ही मगापासून आपण जे म्हणत होतो की बरं, एक आपण त्याच्यावरती चर्चा केलीच नाही ना अजून. तुम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स लिहा बघू छानपैकी. ते चॅट बॉक्स आहे ना, चॅट बॉक्समध्ये लिहा बघू कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला. जे 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 प्रॉब्लेम्स आहेत सगळे सगळे लिहा. ओके, निकाल दो सब अंदर की भडास, जे काय आहे ना सगळे सगळे काढून टाका आणि लिहा त्या चॅट बॉक्समध्ये. जेवढं काय लिहायचं ते लिहा, जेवढं जेवढं निगेटिव्ह आहे सगळं सगळं काढून टाका. पटपट लगेच, प्रत्येकानं करा लगेच. प्रोकॅस्टिनेशन, निगेटिव्ह थिंकिंग, माझं कॉलेज चांगलं मिळालं नाही, स्कोर, निगेटिव्ह थिंकिंग जास्त आहे खूप, ओव्हर थिंकिंग. ओके, जे 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 आहे ना ते सगळं सगळं लिहा, बिंदास लिहा. अरे मी हे कुठं देणार नाहीये, बिंदास लिहा, काय हरकत नाहीये. हिप्नोटाइज, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह, फायनान्शियल हेल्थ, हे आता खरे प्रॉब्लेम चालू झाले बघा. ओके, ड्रीम्स, ओव्हर थिंकिंग, राग कंट्रोल होत नाही, कुणालाच होत नाही. अशोक सर, कुणालाच होत नाही कंट्रोल. ओके, अभ्यास करताना कंटाळा येतोय. ट्रस्ट इश्यू आहे. ओके, मन कंट्रोल, ओव्हर थिंकिंग. ते ओव्हर थिंकिंग कोणतरी वरती लिहिलं आणि आम्ही सगळं ओव्हर थिंकिंग करतोय. बरं मी तुम्हाला सांगू काय, थिंकिंगचा शब्द निघाला म्हणून सांगतो. थिंकिंग म्हणजे विचार ना, बरोबर, थॉट्स. थॉट्स थिंक करणं, थिंकला आपण थॉट्स म्हणू शकतो ना. आपण विचार करतोय. ओव्हर थिंकिंग म्हणतो आपण. आपल्याला मिळतात 84,600 सेकंद, आणि 84,600 सेकंद पैकी आपल्याला 60,000 ते 90,000 विचार दररोज येतात म्हणजे येतात डेली. त्यामुळे यू कॅन नॉट कंट्रोल युअर थॉट्स. मी आधीच सांगतोय, ओव्हर थिंकिंग अरे सगळेच करतात ओव्हर थिंकिंग, त्यामुळे तो विषय नाहीये. तो काय तुम्ही बघा ना, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला विचार किती येतात? ट्रिमेंडस विचार येतात. सायंटिस्टने ते काउंट केले होते. ओके, तर जवळपास 60,000 to 90,000, म्हणजे 84,600 सेकंदामध्ये, म्हणजे सेकंदामध्ये 2 विचार पण येऊन जातात. असं पण आहे, जवळपास 60,000 ते 90,000 विचार येतात. ओके ओके, थकवा येतो, टाइम मॅनेज, ओव्हरवेट आहे, एक नंबर. ओव्हरवेट सगळ्यांना टेन्शन आहे जरा ते. बरं ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन्स आहेत, करिअर प्रॉब्लेम्स आहेत. पण मी तुम्हाला सांगू काय, आपल्याला 4 टाईपचे प्रॉब्लेम्स असतात. 4 टाईपचे काय असतात? प्रॉब्लेम्स. ओके, लिहून घ्या. HRCM प्रॉब्लेम किती असतात? 4. HRCM हे 4 प्रॉब्लेम असतात. ही HRCM काय आहे? H म्हणजे हेल्थ, R म्हणजे रिलेशन्स, C म्हणजे करिअर, आणि M म्हणजे मनी.
हे काय म्हटलं? HRCM. एक नंबर. लाईट गेलेली आहे पण तरीही मी दिसतो ना सगळ्यांना? ओके. थँक्स टू आवर UPS की लाईट गेल्यानंतर सुद्धा आम्ही बघतोय. ओके, ठीक आहे. तर HRCM हे 4 टाईपचे प्रॉब्लेम असतात: हेल्थ, करिअर, हेल्थ, रिलेशन्स, करिअर आणि मनी. ह्या चौघांचेच प्रॉब्लेम असतात आणि ते चौघांचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. ओके, आपल्याला हे 100% सॉल्व्ह करता येतात. तर हेल्थ, त्यानंतर करिअर, रिलेशन्स आणि मनी ह्या चौघांचे पण प्रॉब्लेम्स आपण बिंदा सॉल्व्ह करू शकतोय. पण ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस आहे. ओके, आणि त्या प्रॉब्लेमसाठी जायचं आपल्याला. ओके, ठीक आहे. तर आपण छानपैकी सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहिलेले आहेत. मग अशी आपण टॉपिक चालू होता आपला की एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी. ओके, एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. तर आपण ह्या प्रॉब्लेम्सना कसं सॉल्व्ह करू शकतो? मला एक उत्तर द्या. आपल्याला जेवढे जेवढे विचार येतात त्या विचारापैकी पॉझिटिव्ह विचार किती असतात, निगेटिव्ह विचार किती असतात? सगळ्यात जास्त कोणते विचार असतात? P फॉर पॉझिटिव्ह, N फॉर निगेटिव्ह. P फॉर पॉझिटिव्ह, N फॉर निगेटिव्ह. आपल्या सगळ्यात जास्त विचार कोणते येतात, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? यस, एन 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 एन, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. सगळ्यात जास्त विचार निगेटिव्ह येतात. ओके, आणि ही फॅक्ट आहे की आपण लहानपणापासून आत्तापर्यंत आपला जसं प्रोग्राम केले ना त्या पद्धतीनं आपले निगेटिव्ह विचार सगळ्यात जास्त येतात. अरे वा, कुणाला पॉझिटिव्ह विचार येतात मी बघा. अथर्व विचार आहे सर. ओके, P पॉझिटिव्ह. बा ठीक आहे. असे असे अगदी रेअर 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 असतील. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगेन ज्याला निगेटिव्ह विचार कधीच येत नव्हते आणि ते आहे गौतम बुद्ध. नाहीतर निगेटिव्ह विचार येत नाही असा एकही माणूस नाही आहे. सगळ्यांना निगेटिव्ह विचार, तुम्ही मी सगळ्यांना निगेटिव्ह विचार येतात. फक्त काय आहे, निगेटिव्ह विचार आपल्याला बदलायला पाहिजे, पॉझिटिव्ह आणायला पाहिजे. त्यासाठी मी एक्झाम्पल सांगतोय, खूप छान स्टोरी सांगतोय. ही स्टोरी जी आहे ना, ही स्टोरी खूप मस्त आहे. तुम्ही रिलेट कराल आपल्याशी. 2 स्टोऱ्या सांगतो, एक नाही 2 सांगतो. काही एक्झाम्पलचं काही सांगितलं होतं ना, ठीक आहे. ही स्टोरी जी आहे ना, ही स्टोरीमध्ये एक महाराज होते आणि महाराजांचा एक मठ होता. त्या महाराजांच्या मठामध्ये महाराज बसले होते छान, आणि त्याचा एक भक्त जो आहे ना, तो भक्त अगदी असं पळत पळत धावत 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 एक्साइट होऊन येतोय. आणि महाराज महाराज, एक खूप चांगली गोष्ट आहे, एक खूप चांगली बातमी आहे. महाराज म्हणतात, अरे वा, चांगली बातमी आहे, बोल काय झालं? तर तो म्हणतोय की महाराज, असं झालं की एक साधक आलाय आणि त्या साधकानं आपल्याला एक गाय भेट दिलेली आहे. आपल्याला एक गाय भेट दिली आहे. तर महाराज अगदी खुश. अरे वा, खूप छान झालं. म्हणजे आपल्याला आता दररोज सगळ्यांना ताजं ताजं दूध मिळणार. खूप छान. मग तो दिवस गेला, ती गाय आली वगैरे वगैरे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी परत महाराज बसलेले असतात आणि त्यावेळी परत तोच साधक जो आहे, ओके, परत जो भक्त आहे तो भक्त येतो, थोडासा चेहरा पाडून, नर्वस होऊन, नाराज होऊन, आणि येतो, महाराज एक प्रॉब्लेम झाला. महाराज म्हणतात, काय झालं? ती जी गाय काल आणली होती ना, ती त्या माणसानं परत घेऊन गेली. महाराजांची रिॲक्शन खूप जबरदस्त होती. महाराज म्हणाले, खूप छान झालं, शेण काढायचा त्रास वाचला. महाराजांनी काय केलं? प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बघितलं. महाराजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये काय बघितलं? पॉझिटिव्ह बघितलं. आमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याकडे जे आहे ना त्याचा आम्ही कधी विचार करत नाही, पण आपल्याकडे जे नाही ना त्याचा विचार सगळ्यात जास्त करतोय. सगळ्यात जास्त विचार मी त्याचा करतोय. लेट मी शो यू. एक तुम्हाला एक अजून एक स्टोरी सांगतो आणि ती स्टोरी सांगून अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. म्हणजे आपले प्रॉब्लेम्स आपण ना असे पहाडासारखे घेतलं असं डोक्यावरती, आणि आपण म्हणतो की ह्या बहुतेक ह्या प्रॉब्लेममधून मी कधी सुटणारच नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. अजून एक स्टोरी सांगतो. एक राजा होता आणि तो राजा ना खूप दुःखी होता, भरपूर दुःखी होता, आणि त्या राजाच्या दुःखाचं कारणच कळत नव्हतं. मग त्यानं पूर्ण त्या आपल्या राज्यामध्ये एक दौंडी पेटवली की राजाचं जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जो काढेल त्याला बक्षीस दिलं जाईल वगैरे वगैरे. मग एक विद्वान माणूस असतो, तो विद्वान माणूस जातो राजाकडं. राजाला म्हणतो, मला काय तुझी बक्षीस वगैरे काय नको आहे, पण मी नक्की तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊ शकतो. मग राजा म्हणतो, ठीक आहे, काय हरकत नाहीये. मग साधू म्हणतात, ते महाराज म्हणतात की नेमकं तुला काय प्रॉब्लेम आहे? तर तो म्हणतो की माझ्याकडे एवढं सगळं आहे, हे आहे, ते आहे, हे आहे, ते आहे, पण मला समाधानच मिळत नाहीये. मला अजिबात समाधानच मिळत नाहीये. तर ठीक आहे. ते महाराज म्हणतात, मी तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपण छानपैकी पूर्ण प्रजेला भेटूया आणि आपण वेषांतर करून जाऊया, जेणेकरून आपल्याला कोण ओळखणार नाही, आणि आपण पूर्ण राज्यामध्ये फेरी मारून येऊया. राजा तयार होतात, वेषांतर करतात.
वेषांतर केल्यानंतर ते असं चालत 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 जातात, एका दुसऱ्या गावात जातात. त्या गावात गेल्यानंतर एका झाडाखाली ते बसलेले असतात आणि त्या झाडाच्या समोरच एक छोटंसं एक झोपडी असते, छोटी झोपडी असते. आणि ती झोपडीमध्ये ते नवरा बायको बसलेले असतात आणि ती नवरा बायको आपापसात गप्पा मारत असतात, खूप प्रेमाने बोलत असतात. त्यांनी छोट्याशा मडक्यामध्ये जेवण केलेलं असतं आणि ती एकमेकाला भरवत असतात. एकमेकाला भरवत असतात. राजा बघून इतका व्यथित होतोय, की माझ्याकडे एवढी सगळी धन आहे, दौलत आहे, एवढं सगळं आहे आणि तरी सुद्धा ह्यांच्यासारखं सुख मला मिळत नाहीये. ह्यांच्याकडे काही नाही आहे. अगदी खायला एवढं दिलेलं आहे आणि तेवढ्यामध्ये सुद्धा ते खूप खुश आहेत आणि माझ्याकडे एवढं सगळं आहे तरी पण मी खुश नाहीये. ते म्हणतात, महाराज मला याचं उत्तर पाहिजे आहे. ह्यांच्याकडे काही नसताना ते खुश आहेत आणि माझ्याकडे एवढं सगळं आहे तरी पण मी खुश नाहीये. याचं कारण मला पाहिजे आहे. महाराज म्हणतात, मी तुला नक्की उत्तर देणार आहे. फक्त तू माझ्यासोबत राहा आणि फक्त ऐक. महाराज म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळी ते महाराज जे आहेत, महाराज याला परत म्हणतात, मला तू बरोबर 99 सोन्याची नाणी, 99 99 सोन्याची नाणी मला पाहिजे आहेत. मग हे राजा म्हणतो, अरे तू तर काय घेणार नव्हतास आणि तरी पण नाही, माझ्यासाठी नाही आहे, हे तुझ्यासाठीच आहे. पण ते बरोबर मला एक्झॅक्टली 99 सोन्याची नाणी मला पाहिजे आहेत आणि एका छानपैकी थैलीमध्ये पॅक करून मला दे. महाराज ते राजा लगेच ऑर्डर देतो आणि बरोबर 99 सोन्याची नाणी ते देतोय. मग ते महाराज काय करतात, हळूच जाऊन त्या ती झोपडी असते ना, ती झोपडीच्या खिडकीतून ते हळूच आतमध्ये टाकतात. ओके, त्या आतमध्ये टाकतात. त्या आतमध्ये टाकल्यानंतर ती थैली जशी पसरते आणि मग ते थोडेसे नाणं इकडे तिकडे पसरतात. ते आवाज आल्यानंतर ती दोघंचे दोघं नवरा बायको उठतात. ओके, नवरा बायको दोघं दोघं उठतात. ते आवाज आलेला असतो ना, ते नाणी पडलेलं असतात खाली आणि बघतात ते, अरे वा, एवढी सोन्याची नाणी आली. ते एकदम खुश होतात. देव आम्हाला पावला आणि देवानं आपल्याला ही भेट दिलेली आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि ते सगळे सगळे गोळा करायला चालू करतात. ती गोळा करतात, गोळा करतात, गोळा करतात. 99 सोन्याची नाणी ती गोळा करतात. आता मला सांगा, एखाद्याच्या घरात खायला काही नाहीये आणि त्याला सोन्याची नाणी मिळायला असेल तर खुश होणार की नाही? खुश होणार की नाही? येस ऑर नो? येस, ऑब्व्हियसली ती खुश होणार आहेत. तर ते बघतात, काउंट करतात, एक्झॅक्टली होतं 99, 99 होतं. मग तो नवरा म्हणतोय, हे 99 कसे काय आहेत? एक कुठं तर राहिला असणार बा अजून. मग ते शोधाशोध करतात, कुठे शोधाशोध करतात. ते शोधाशोध करतात, बघतात तर कुठे सापडत नाही. मग जिथून कदाचित ती खिडकीत आला होता, मग खिडकीच्या बाहेर चुकून पडला असेल. ती खिडकीच्या बाहेर बघतात, तिथे सापडत नाहीये. मग ते पाऊल पाऊल खुणा उठला असतात ना, ते पाऊल खुणा उठला असेल तिथे जातात, चालत 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 अगदी झाडापर्यंत जातात, झाडापासून त्या तळ्यापर्यंत जातात, सगळं बघतात. ते सोन्याचं नाणं सापडत नाही. कळला तुम्हाला प्रॉब्लेम काय याच्यामध्ये? राजालाही कळून चुकतं की माझ्याकडे जे आहे त्याच्यात आपण समाधानी राहायला पाहिजे. जे आपल्याकडे नाही त्याचा आपण जास्त विचार करतोय. त्या दोघांना, त्या गरीब दाम्पत्याला सोन्याची नाणी मिळाली होती, पण 99 मिळाली म्हणजे एक कुठंतरी चुकून राहिला असेल म्हणून तो त्याच्यामध्ये त्यानं मन अडकवलं आणि त्याच्यामध्ये मन अडकवल्यामुळं त्याचं सगळं जे सुख समाधान होतं ते 99चा त्याला आनंदच घेता आला नाही. कळतं का तुम्हाला? त्या 99चा त्याला आनंदच घेता आला नाही, कारण तो एका त्या सोन्याच्या नाण्यामध्ये अडकला होता जो त्याला चुकून मिळाला नव्हता. तो नव्हताच खऱ्या अर्थानं. आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे. आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे. तुम्हाला विचारलं तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे भरपूर काही आहे. अशी लोक भरपूर आहेत ज्याच्याकडे काही नाही आहे तरी पण ते खुश आहेत. लेट मी शो यू अ व्हिडिओ. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी नक्की. सगळं व्हिडिओ दिसतोय? I just love life. I love life. You know, so many people come and say, "How come you smile so much?" And I'm like, "Well, it's a long story." The desire for me to be independent and live a normal life and a full life is a dream of mine. I really just want to put limits aside and live life to the fullest and just going for it. To overcome an obstacle, you have to realize where you are and to visualize yourself overcoming these obstacles. To focus on the positive things that we do have, using everything that we have to the best of our ability.
Many people look at me and say, Nick, how come you're smiling? How come you're so happy? And I want to be like you. And I don't mean like, I want to be like you in a prideful way, but they see the strength in me. You look at me and you want the confidence that I have. You want the smile that I have. Many people ask where it's from. So now I'm going to tell you where Nick's smile is from. Just the way you are. बघितला सेकंड व्हिडिओ? सर्वांना बघितला असाल. निक नाव आहे त्याचं, निक. यू कॅन जस्ट गुगल. भरपूर लोकांनी याचे व्हिडिओ पण बघितले असतील. ही इज अ मोटिवेशनल स्पीकर. जन्माला यायच्या आधी त्याला सांगितलं होतं त्यांच्या आईबाबांना की याला हातपाय नाही आहेत, तो आयुष्यात चालू शकत नाही आहे. आयुष्यात चालू शकत नाही आहे. तुम्ही त्याला बर्थ आणि अबॉर्ट पण करू शकत नाही. तुम्हाला तो जन्माला यावाच लागेल. ते जन्माला आल्यानंतर त्याने जे केलं ना ते सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे. सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे. म्हणजे हातपाय नाहीये तरी पण इतक्या आनंदाने जगतोय. मला सांगा, आपण आपल्याला देवानं 2 डोळे दिले आहेत, 1 कान दिला आहे, 2 कान दिले आहेत. ओके, इतकं छान शरीर दिलेलं आहे, 2 हात दिले आहेत, 2 पाय दिलेले आहेत. हे सगळं सगळं दिलेलं आहे. आणि आपण कधी देवाला आपण ह्या सगळ्यांसाठी थँक्यू म्हटले? आपण कधी म्हटलंय का? आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याकडे जे नाही ना त्याचा विचार सगळ्यात जास्त करतो आपण, आणि जे आहे त्याच्याबद्दल कधी ग्रॅटिट्यूड करत नाहीये. अरे कसं मिळेल सगळं आपल्याला? सगळ्यात मोठं ऍटिट्यूड जे आहे ना ते आहे ग्रॅटिट्यूडचं. मी काय म्हटलं, सगळ्यात मोठं ऍटिट्यूड जे आपल्यात यायला पाहिजे ना ते आहे ग्रॅटिट्यूडचं. आपण ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे सगळ्यासाठी. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही नमस्कार केला पाहिजे की थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू गॉड की मला हा दिवस बघायला मिळाला. तुम्ही थँक्यू बोले सगळ्या गोष्टींसाठी, ज्या गोष्टींच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आहे, ह्या सगळ्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे. अगदी जे आपण अन्न खातो त्यासाठी थँक्यू म्हणाला. आपले पूर्वज खूप चांगले होते की जेव्हा आपण आपल्या ताटावर बसायचे त्यावेळी वदनी कवळ घेता म्हणायचे, थँक्यू म्हणायचे, आभार मानायचे की आपल्याला हे एवढं अन्न मिळालेलं खायला. आपण कधी म्हणतोय ग्रॅटिट्यूड? कधी म्हणतोय आपण युनिव्हर्सला कधी ग्रॅटिट्यूड म्हटलेलं आहे? आम्ही काय करतो माहिती का? आपण सौदा करतोय. सौदा नाही, मी म्हणतो ब्लॅकमेल करतोय. आपण काय करतोय? आपण देवाकडे जातोय आणि देवाला म्हणतोय काय, हे माझं पूर्ण केलंस ना तर मी हे 21 नारळ देणार आहे, मी कोंबडा कापणार आहे, मी बकरा कापणार आहे. तुम्ही सुपारी द्याला देवाला? कळतंय का? तुम्ही देवाला सुपारी द्यालाय की तू माझं हे काम कर, मी तुला हे करतो. ही जे आहे ना, दिस इज आर्ट ऑफ गिव्हिंग. तुम्ही द्या, तुमच्याकडे आपोआप येईल. त्याला म्हणतो आपण आर्ट ऑफ गिव्हिंग. तुम्ही द्यायला शिका, तुमच्याकडे आपोआप सगळं येत जाईल. आपण नाही, आपलं उलट असतं, तू पहिला दे मग मी पुढचं बघतो काय करायचं. सौदा करतोय आपण अक्षरशः आपण सौदा करतोय. आणि सौदा करून कुठल्याही गोष्टी होत नाहीयेत. त्यामुळं तुम्हाला चेंज व्हायचं असेल ना तर प्रत्येकानं ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे. ओके, ज्यांनाही माझी गोष्ट म्हणजे कळते ना, पटते ना, त्यांनी जी टाईप करा, जी फॉर ग्रॅटिट्यूड. आपण कधी करत नाहीये, पण ज्यांना हे पटतंय की आपण ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे, आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यांनी टाईप करा जी. आता टाईप केलं ना तर एक गोष्ट तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही आजपासूनच, उद्यापासून म्हणत नाही मी, आजपासूनच सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या अगोदर आपण ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. काही काय जर म्हणतील सर काय मला पॉझिटिव्ह विचारच येत नाहीत आणि मला काही दिसतच नाहीये, असं कोण आहे? रेज हँड. मी तुम्हाला सांगतो की एखाद्या समजा म्हणलं ना माझं नशीबच फुटका आहे, मी असाच आहे, असं नाही आहे. आपण अशा आहोत ना, आपल्याला 100% गोष्टी होणार. एक मिनिट, थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. ओके, हां. तर तुम्हाला जे जे पाहिजे ना ते तुम्हाला 100% सगळं मिळणार आहे. आधीच सांगतो तुम्हाला, फक्त ग्रॅटिट्यूड करायला शिका. ओके,
इथे तर कितीच मला प्रॉमिस करतायत की सर मी आज रात्रीपासून मी ग्रॅटिट्यूड करणार आहे. ग्रॅटिट्यूड करणार म्हणजे ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे, दररोज लिहिणार आहे, प्रत्येक गोष्टीसाठी लिहिणार आहे मी ग्रॅटिट्यूड. सगळ्या गोष्टींसाठी जे जे असेल ते. म्हणजे मला छानपैकी अन्न खायला मिळालं, थँक्यू. ओके. मला कुठलीही गोष्ट, मला समजा आता टीव्ही बघायला मिळते तर थँक्यू. इलेक्ट्रिसिटी आहे, थँक्यू. मला झाड आहे, झाडाच्यामुळे मला ऑक्सिजन मिळतोय, फळं मिळत आहेत, फुलं मिळत आहेत, थँक्यू. ओके. आपली बॉडी आहे, त्या बॉडीला आपण थँक्यू म्हणायला पाहिजेत. आपली टीचर्स असतील, ओके, आपले पॅरेंट्स असतील, आपले पूर्वज असतील, ओके, आपले सगळे मित्र असतील, ह्या सगळ्यांना तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हटलं पाहिजे. आणि फक्त सजीवच नाही, निर्जीव सुद्धा. हा लॅपटॉप आहे, लॅपटॉपला मी थँक्यू म्हणतोय. का म्हणतोय? कारण लॅपटॉपमुळे मी तुमच्याशी बोलू शकतोय, ते सेशन घेऊ शकतोय. तुमचा मोबाईल, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड म्हणा, कारण त्याच्यामुळे तुम्ही अपडेट राहताय, तुम्हाला त्याच्यामुळं तुमच्या आपल्याशी बोलता येतं. त्यामुळे ग्रॅटिट्यूडला 100 टॉपिक आहेत, कितीतरी टॉपिक आहेत, ते सगळेचे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. ओके. मी तुम्हाला देणार आहे ते सगळेचे सगळे ग्रॅटिट्यूडचे टॉपिक्स, की कशासाठी ग्रॅटिट्यूड म्हटलं पाहिजे. आपण पैशाला कायम शिव्याच देतोय, आपण पैशाला कायम शिव्याच देतोय. इथं किती जण आहेत रे की ज्यांना कर्ज आठवलं ना की अंगावर काटा येतोय आणि राग येतोय. टाईप करावं की के फॉर कर्ज. ज्यांना कर्ज म्हटलं की नाही म्हणजे राग येतोय, चिडचिड येते, अरे कर्जाचा हप्ता आले, डोकं फिरालंय वगैरे, असं टाईप करा के फॉर कर्ज. कर्ज कोणाला नको आहे, टेन्शन आहे. मला सांगा, कर्जाबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना आहे? घेतलं कोणी? तुमच्याकडे बँक आली, हे माझं कर्ज घ्या, म्हणजे तुमचं खातं बंद करणार म्हणून आली होती का? तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजे होते त्यावेळी त्या बँकेनं तुम्हाला मदत केली आणि मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि तुम्ही आता काय करताय? त्या बँकेला शिवाय घालताय, ते हप्ता मागताय माझ्याकडनं. तुम्हाला त्यांनी मदत केली आहे, त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलंय का? त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड केलाय का? पैशाबद्दलची तुमची भावना काय आहे? माझ्याकडे पैसे टिकतच नाहीत. बरोबर, माझ्याकडे पैसे टिकतच नाहीत. आपण म्हणतो काय, पैसे टिकतच नाही आपल्याकडं. आणि माझ्याकडं किती जरी पैसा आला ना, तो खर्च होऊन जातोय. माझ्याकडे कर्ज कर्ज कर्ज, नुसतं कर्ज वाढालेत. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सकडे पाठवताय, तीच युनिव्हर्स फ्रिक्वेन्सी तुम्हाला पाठवतं. त्यामुळं मागताना आपण जे आपल्याला पाहिजे आहे तेच मागावं. कर्जासाठी, कर्जाशिवाय प्रगती नाही. ओके. व्हॉइस प्रॉब्लेम, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? एक मेसेज आला व्हॉइस प्रॉब्लेम म्हणून. माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. तुमच्या सेटिंगमध्ये सर प्रॉब्लेम असेल काहीतरी, रिअल मी, तुमच्या सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर माझा सांगायचा उद्देश आहे की आपण जे युनिव्हर्सकडे पाठवतोय ते युनिव्हर्स आपल्याला रिटर्न देत असतं. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट केला 94.3 तर काय वाजणार? छैया छैया. तुम्ही जर मागितलात अबंडन्स, जर तुम्ही मागितला सक्सेस, तर तुम्हाला ते मिळणार आहे. तुम्ही जर मागितला पैशांचे प्रॉब्लेम, तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेमच मिळणार आहेत. ओके. इथं किती जण आहेत, ज्यांना युनिव्हर्सला, ओके, युनिव्हर्सला आपण काय दिल्यानंतर युनिव्हर्स खुश होतं? ओके. तर टाईप करा बघू तुम्हाला जे जे वाटतंय की युनिव्हर्सला हे दिल्यानंतर युनिव्हर्सला हे आवडतं, म्हणजे युनिव्हर्सला हे दिल्यानंतर युनिव्हर्स खुश होतं वगैरे वगैरे. एनीवन टाईप करा बघू. म्हणजे युनिव्हर्सला आम्ही सोनं द्यायला पाहिजेत, नाणं द्यायला पाहिजेत, बुंदीचा लाडू द्यायला पाहिजेत, बेसनचा लाडू द्यायला पाहिजेत, बकरं कापायला पाहिजेत, मटण द्यायला पाहिजेत. ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रॅटिट्यूड हा एकमेव वर्ड आहे जे युनिव्हर्सला पाहिजे आहे. युनिव्हर्सला एकच गोष्ट लागते, ग्रॅटिट्यूड. आणि त्या ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड खूप जबरदस्त आहे. ओके. तर प्रत्येकाला माझी एक रिक्वेस्ट आहे, ओके, तुम्ही आजपासूनच म्हणतो मी, आज माझं सेशन संपल्या रात्री झोपायच्या अगोदर प्रत्येकानं, एव्हरीवन जे जे जॉईन आहेत, तर प्रत्येकानं एक ग्रॅटिट्यूड लिहायचा आहे. कुठंही लिहा, पेपरवरती लिहा, कसंही लिहा, आणि त्या ग्रॅटिट्यूडचा फोटो काढून आपल्या त्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे. मी ग्रुप सगळ्यांसाठी मेसेजसाठी फ्री ठेवणार आहे. पण प्रत्येकानं त्या ग्रुपमध्ये तुम्ही जे जे लिहिलं ना त्यासाठी फोटो काढा आणि तो ग्रुपमध्ये टाकून द्या. हे 100% करायचं आहे. इथं कुणीही लाजायचं नाही, काही करायचं नाहीये. कारण आपल्याला जे पाहिजे ना ते आपण बेधडक मागावं. आपण त्यामध्ये काही कुठले असं चिंदगिरी करायची नाही. आपल्याला जे पाहिजे ना ते 100% मागायचं, तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, करणार सगळे? करणार का? आज संध्याकाळपासूनच तुम्हाला जे जे पाहिजे आहे ना ते तुम्ही लिहायचं आहे ऑन पेपर आणि छानपैकी फोटो काढायचा आहे आणि ग्रुपवरती टाकायचा आहे की माझं ग्रॅटिट्यूड आज यासाठी आहे. मी लिटरली सांगतोय तुम्हाला, मी ग्रॅटिट्यूड की दररोज लिहितो, अक्षरशः दररोज. लेट मी शो यू. ग्रॅटिट्यूड आहे ना, ग्रॅटिट्यूड मी दररोज लिहितोय, न चुकता लिहितोय. हे लिहिल्याशिवाय ग्रॅटिट्यूडचं ॲटिट्यूड सगळ्यात जास्त आहे.
त्यामुळे प्रत्येकानं ते लिहायचं आहे. प्रॉमिस करा. करा सगळे. चेंज व्हायचं आहे आपल्याला. आपल्याला जे पाहिजे ना ते सगळंच अट्रॅक्ट करायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे गॅटिट्यूड. करणार सगळे? ओके, ठीक आहे. तर यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, आपल्याकडे अजून एक थोडा वेळ, म्हणजे एक जवळपास 20-25 मिनिटं घेतलं चालेल अजून? चले का? कारण मला सगळे टॉपिक जे आहेत ते आज आणि उद्या 2 दिवसात संपवायचं आहे. त्यामुळं ओके, तर प्रत्येकानं ते गॅटिट्यूड करायचं आहे. अजून एक तुमच्याकडे मी मागणार आहे, पण थोड्या वेळाने मागवतो, काय हरकत नाही. तर ग्रॅटिट्यूड सगळ्यात महत्वाचं आहे, ते सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण बघत होतो की आपल्याला हे जे मॅनिफेस्टेशन कसं आहे ते एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन सगळ्यांना कळलं असेल. आता अजून 4 गोष्टी लागतात, ज्या 4 गोष्टींच्यामुळं मॅनिफेस्टेशन होतं. आता तुम्हाला मी थोडासा लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन मध्ये टेक्निकल डिफरन्स सांगतो. काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त बिलीफ, म्हणजे हे होणार आहे, विषय संपला, हे असंच होणार आहे, हे बिलीफ ठेवणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप सगळं त्या स्टेप फॉलो करून ते अचीव करणं म्हणजे आहे मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन शब्द खूप महत्वाचा आहे. मॅनिफेस्टेशन जेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोरनं मागच्या वर्षी, ऍक्च्युली याच वर्षी, जेव्हा आरसीबीने कप जिंकला IPLचा, त्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता, विराट कोहलीचा पण झाला होता, कृणाल पंड्याचा पण झाला होता. त्यांनी एक वर्ड वापरला होता, वी हॅव मॅनिफेस्टेड दिस विन. आम्ही हे मॅनिफेस्ट केलं होतं. ही विक्ट्री ज्याने ही मॅनिफेस्ट केली होती. आणि प्रत्येक जण जे यशस्वी आहेत ना ते सगळे मॅनिफेस्ट करतात. मॅनिफेस्टेशन हे सायन्स आहे. आणि मॅनिफेस्टेशनसाठी 4 गोष्टी लागतात. 4 गोष्टी. ओके, लिहा प्रत्येकानं 4 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. 4 गोष्टी आहेत. टी फॅब. ओके, मी टाईप करतो इथं, टी फॅब. टी फॅब. ओके, काय मेसेज आहे? परफेक्शन सांगा सर लिहिताना. परफेक्शन म्हणजे काय नाही, तुम्हाला कुणालाही ॲटिट्यूड म्हणा, तुम्ही कुणालाही म्हणा, तुम्ही तुमच्या पुस्तकाला म्हणा, तुमच्या वहीला म्हणा, तुमच्या मोबाईलला म्हणा, कुणालाही ज्याच्यामुळे तुम्हाला ॲटिट्यूड आहे. समजा एखाद्या व्यक्तीमुळे आज तुमचा दिवस खूप चांगला गेला आहे, त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. एखादी व्यक्ती आहे, एखादी वस्तू आहे, एखादी परिस्थिती आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थँक्यू वाटतं, बिंदास लिहा थँक्यू. कुणालाही लिहू शकता तुम्ही, कुणालाही थँक्यू लिहू शकताय. युनिव्हर्सला थँक्यू लिहा, कारण त्या युनिव्हर्समुळे ते आहे. तुम्ही त्या मोबाईलला थँक्यू म्हणा, कारण त्या मोबाईलमुळे तुम्हाला सेशन ऐकायला मिळालं. ओके, कशालाही तुम्ही थँक्यू म्हणू शकता. ओके, टी फॅब शब्द घेतला आपण. काय टी फॅब? टी फॅब म्हणजे मी लॉंग फॉर्म होतो प्रत्येकाचा. टी स्टँड फॉर थॉट्स, एफ स्टँड फॉर फिलिंग्स, ए स्टँड फॉर ऍक्शन अँड बी स्टँड फॉर बिलीफ. 4 वर्ड्स. कुठले कुठले? थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स अँड बिलीफ. हे 4 शब्द आहेत. हे 4 गोष्टींच्या मुळं मॅनिफेस्टेशन होतं. ओके, या 4 गोष्टींच्या मॅनिफेस्टेशन होतं. मॅनिफेस्टेशन म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती, एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती मिळालेली आहे असं कन्सिडर करून जगणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. म्हणजे समजा मला 1 कोटी रुपये पाहिजे, तर 1 कोटी रुपये मला मिळालेले आहेत आणि तुम्ही जी फिलिंग आहे ना ती फिलिंगनं जगणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. तुम्हाला एक समजा ड्रीम कार घ्यायची आहे, तर ती ड्रीम कार घेतलेली आहे, ते व्हिज्युअलाइज करणं, ती फिलिंग करणं, मी त्या ड्रीम कार मधनं छानपैकी फिरतोय, इथं जातोय, तिथं जातोय, हे सगळं करतोय, ते करतोय, हे करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. मला हे पाहिजे आहे म्हटलं की ते पाहिजेच आहे. हे माझ्याकडे आहे म्हटलं की हे आहे. कळतो डिफरन्स काय? जे तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं सगळं ॲज इट इज मिळालेलं आहे असं कन्सिडर करून जगणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. ओके सर, खूप छान आणि खूप गरजेचं मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर. मी सध्या रेकी मास्टरशिप करत आहे. याच सगळ्या गोष्टी त्यातही आहेत. युनिव्हर्सचे नियम सगळीकडे सारखे असतात. थँक्यू. रेकी हे डिफरंट आहे. आणखी रेकीमधला मला जास्त हे नाही आहे, माहीत नाही मला त्याबद्दल. पण रेकी ही जापनीज ॲक्च्युली कला आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण स्वतःला हील करतोय वगैरे वगैरे. पण रेकी इज डिफरंट वन अँड लॉ ऑफ अट्रॅक्शन इज डिफरंट वन. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती मुद्दाम फोकस करतोय. तर टी फॅब, थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स आणि बिलीफ या चौघांच्यामुळं आपले मॅनिफेस्टेशन होत असतं. आता यामध्ये आपण थॉट्स आणि फिलिंग्स हे आज आणि उद्या आपण बघायचं आहे. ऍक्शन्स आणि बिलीफ जे आहेत ते आपण नंतर नेक्स्ट प्रोग्राम जे आहेत त्याच्यामध्ये आपण करायचं आहे. ऍक्शन्स आणि बिलीफ. पण आपल्याला काय बघायचं आहे? थॉट्स, फिलिंग्स या 2 गोष्टी, या 2 गोष्टी आपल्याला इन डिटेल सगळ्याच्या सगळ्या शिकायच्या आहेत. ओके, ठीक आहे. आपण थॉट्स बद्दल बोलत होतो, मगाशी पण बोललो. आपण मनुष्याला
84,600 सेकंद दिवसाचे असतात आणि 60,000 ते 90,000 विचार येतात मनामध्ये. ओके, मला सांगा, आपण विचारांना कंट्रोल करू शकतो की नाही? येस ऑर नो? टाईप करा, येस ऑर नो. आपण विचारांना कंट्रोल करू शकतो की नाही? येस ऑर नो? यस नो, यस नो, यस नो. तर एक तुम्हाला रहस्य सांगणार आहे, हे रहस्य ऐकून घ्या. आपण आपल्या विचारांना कंट्रोल करू शकत नाही. मग तुम्ही म्हटलं सर, हे कंट्रोल म्हणजे थॉट शिवाय मॅन्युफॅक्चर होती, थॉट्स ही पहिली पायरी आहे. मग कसं काय? आपण विचार आपल्या मनामध्ये येणार आहेत, 100% येणार आहेत, ढीग येणार आहेत, कारण त्यामध्ये निगेटिव्ह विचार जास्त येणार आहेत. ओके, आपले निगेटिव्ह विचार सगळ्यात जास्त येणार, हे मान्यच आहे. आपण विचारांना, विचार जिथून उत्पन्न होतात ना, तिथं आपण ब्लॉक करू शकत नाहीये. पण एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टींच्यामुळं आपण विचारांना कंट्रोल करू शकतो. कुठली गोष्ट सांगा बघू? एनीवन, कोण सांगेल? एक गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळं आपण विचारांना कंट्रोल करू शकतो. बिझी होणे, मेडिटेशन, माइंड. मेडिटेशन करताना सगळेचे सगळे विचार फ्री होत आहे. मी मेडिटेट करताना विचार फ्री होत आहे. ते विचार न येणं म्हणजे त्याला झिरो स्टेट म्हणतात. झिरो स्टेट अटेंड करणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप खूप मोठी गोष्ट आहे. मेडिटेशन कमी करता येईल, 100% कंट्रोल करता येत नाहीये. ओके, नाही बिलीव्ह गॉड नेम, बर ठीक आहे. ओके, पण मला जो शब्द बघायचा ते काय आलं नाही याच्यामध्ये. मला एक शब्द बघायचा होता, तो शब्द इथं आलाच नाहीये. मला कुठला शब्द बघायचा होता माहिती आहे काय? की जसं कान 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 इकडे द्या माझ्याकडे जरा. मला अगदी एक जबरदस्त शब्द सांगायचा तुम्हाला. त्या शब्दांच्यामुळं विचारांना कंट्रोल करता येतं. ओके, कांदा बघू. ओके, तो शब्द आहे ना, शब्द हाच शब्द आहे. मी काय म्हणतोय? वर्ड्स, शब्द. शब्द असे आहेत ज्या शब्दांच्या मुळेच आपण विचार कंट्रोल करतोय. पटत नाहीये? ओके, क्लोज युअर आईज. सेकंड डोळे बंद करा. ओके, आपण डोळे बंद करा, छानपैकी डोळे बंद करा बघू, पटकन लगेच डोळे बंद, खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावरती मस्त स्माइल. ओके, डोळे बंद करा पटकन लगेच, पटकन लगेच. अरे इमानदारी करा रे सागरजी, लोक बंद करा. ओके, ठीक आहे, डोळे बंद केला. आता गणपती बाप्पा समोर दिसले का बघा? गणपती बाप्पा दिसले का? येस ऑर नो? यस, दिसले. ओके, ठीक आहे, डोळे बंदच ठेवा, अजिबात उघडू नका. सरस्वती माता दिसली का बघा? सरस्वती माता, सरस्वती माता दिसली का? ओके, सरस्वती माता दिसली. ओके, भारताचा नकाशा दिसला का बघा? भारताचा नकाशा, भारताचा नकाशा दिसला. ओके, ठीक आहे. सचिन तेंडुलकर दिसला का बघा? सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर पण दिसला. बरं, ठीक आहे. भारताचा झेंडा बघा, दिसला का? इंडियन फ्लॅग, ट्राय कलर दिसला का बघा? इंडियन फ्लॅग. ओके, इंडियन फ्लॅग दिसलेला आहे. ओके, युगांडाचा झेंडा बघा, युगांडाचा झेंडा. अरे युगांडा, युगांडा, त्या झेंडा बघा, दिसला का बघा? छान दिसतो ना, अगदी अगदी छान दिसतो ना. अरे दिसला असेल की बघा की, दिसला का? हो, ठीक आहे. ओके, ओपन युअर आईज. किती जणांनी युगांडा झेंडा दिसला? रेज हँड. किती जणांनी दिसला? नाही दिसला. आता मला सांगा, गणपती दिसला, सरस्वती माता दिसली, ठीक आहे, इंडियाचा नकाशा पण दिसला, इंडियाचा फ्लॅग पण दिसला, सचिन तेंडुलकर सगळ्यांना दिसला. ओके, युगांडाचा झेंडा दिसला का? नाही दिसला. अरे कसा दिसेल? दिसणारच नाहीये. ओके, आता तुम्हाला विचार सांगतो. मी एक शब्द म्हटला आणि त्या शब्दानंतर तुमच्या मनामध्ये विचार आला, आला की नाही? मी जेव्हा गणपती बाप्पा म्हटला, तुम्ही गणपती बाप्पा विचार केला. मी सरस्वती म्हटली, सरस्वती विचार केला. सचिन तेंडुलकर म्हटलं, सचिन तेंडुलकर डोळ्यासमोर आला. सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं, विराट कोहली आला का डोळ्यासमोर? आला का? नाही आला. म्हणजे तुमचा विचार जो आहे ना, तो विचार उत्पन्न कशामुळे होतो? शब्दांच्यामुळे होतो. ओके, छानपैकी स्माइल द्या बघू सगळ्यांनी. स्माइल स्माइल स्माइल. एक फोटो काढूया आपण मस्तपैकी. एक फोटो काढायचा. स्माइल द्या बघू सगळं, प्रत्येकानं. अरे मोठी स्माइल पाहिजे रे, जबरदस्त स्माइल पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. ओके, ठीक आहे. आता रडा बघू, असेल थोडंसं रडा बघू. दुःख झाले, असो आयुष्याचं सगळं प्रॉब्लेम माझ्या नशिबात झालेत.
देवा असं का झालं, तू मला असं का केलास? लक्षात आहे तुम्हाला माझं म्हणणं काय आहे? आपले शब्द आहेत ना, ते शब्द डिसाईड करतात तुमचे थॉट्स. विचारांना कंट्रोल करणं पॉसिबल नाहीये, पण शब्दांना आपण कंट्रोल करणं पॉसिबल आहे. जर तुम्ही राईट वर्ड्स कायम म्हणत राहिलात तर तुमचे विचार जे आहेत ना, विचार पॉझिटिव्ह येणार आहेत. त्यामुळे शब्द बदला, तुमचे विचार बदलणार आहेत. म्हणून आपण विचारांना कंट्रोल करायचं असेल तर एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे काय आहेत? शब्द. शब्दच आहेत जे विचारांना कंट्रोल करतात. आणि या शब्दांसाठी एक तुम्हाला मस्त स्टोरी सांगतो अजून एक. ती स्टोरी जी आहे ना, खूप जबरदस्त स्टोरी आहे. म्हणजे तुम्ही पण अगदी ते ऐकलं की बघितलं असं खूप तुम्हाला पण छान वाटेल की असं पण काहीतरी असतं. ही स्टोरी आहे एका ग्रेट फिलॉसॉफरची आणि त्यांचं नाव होतं मसारू इमोटो. मी स्टोरी सांगलो कोणाची? एक जॅपनीज आहेत, त्यांचं नाव आहे मसारू इमोटो. मसारू इमोटो खूप जबरदस्त स्टोरी आहे, ऐका ती काय आहे ती. मसारू इमोटो या गृहस्थानं काय केले होते तर मसारू इमोटो, नंतर तुम्ही गुगल करा, काय अडचण नाही. ठीक आहे, मी ओके, 1 मिनिट तुम्ही नको, मीच सांगतो तुम्हाला. स्क्रीन शेअर करूया आपण. आणि आपल्याला कसं आहे, आपल्याला आपल्यापेक्षा जास्त विश्वास आहे आमच्या गुगलवर, त्यामुळे आपण आता गुगलकडे जाऊया. गुगल मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय मसारू इमोटो? त्याचा चेहरा दिसतो तुम्हाला सगळ्यांना मसारू इमोटोचा? ठीक आहे, तर आता मी मुद्दाम इमेजेसवर जातोय. ओके, इमेजेस. ओके, बिफोर दॅट, इमेजच्या अगोदर अगोदर तुम्हाला मसारू इमोटो कोण आहे तुम्हाला दाखवतो. अरे काय राईट करू नका रे, फक्त इथं बघा, नाही तर काय दिसणार नाही याच्यावर. ओके, हे आहेत मसारू इमोटो, हे सद्ग्रस्त. आणि त्यांनी जो काय प्रयोग केलाय ना, तो प्रयोग तुम्हाला सांगतो नेमका. ठीक आहे, ऐका. तर तुम्हाला स्टोरी सांगतो आणि मग तुम्हाला नंतर पिक्चर दाखवतो. मसारू इमोटो नावाच्या माणसानं पाण्यावरती प्रयोग केला होता. त्याने काय केलं होतं, डिफरंट डिफरंट सॅम्पल्स गोळा केले होते पाण्याचे, नदीमधले, पॉन्ड्स मधले, ओके, वेल मधले, हे सगळे त्यानं काय केलं होतं, वॉटर सॅम्पल गोळा केले होते. काही वॉटर सॅम्पल असे होते जे इंडस्ट्रियल वेस्ट, म्हणजे कारखान्यांचं जी घाण पाणी पडतं ना बाहेर, त्याचं पण सॅम्पल घेतलं होतं. आणि ते सगळे सॅम्पल्स त्यानं 2 पार्टमध्ये डिवाइड केले होते. एक पार्ट होता, ओके, एक पार्ट जो होता त्या एका पार्टला त्यानं पॉझिटिव्ह वर्ड्स म्हटले होते आणि एक पार्ट होता त्याला निगेटिव्ह वर्ड्स म्हटले होते. म्हणजे छोटे छोटे बिकर घेतले होते, छोटी छोटी भांडी, त्याच्यामध्ये त्यांनी पाणी भरलं होतं आणि त्या प्रत्येक बिकरला, त्या प्रत्येक पाण्याच्या सॅम्पलला त्याने एक स्पेसिफिक वर्ड म्हटला होता. म्हणजे तो एक समजा पाण्याचा सॅम्पल घ्यायचा आणि त्या पाण्याच्या सॅम्पलला म्हणायचा आय लव्ह यू, 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 आणि तो ठेवून द्यायचा. दुसरा आहे थँक्यू, 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 ठेवायचा. यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो ब्युटिफुल, असं लिहायचं आणि ठेवायचं. ते सारखं म्हणायचं त्याला आणि ते बाजूला ठेवून द्यायचं. दुसरे जे निगेटिव्ह होते ना, त्यांना प्रत्येकाला घ्यायचा आणि आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. परत दुसरा, तू खूप खराब आहेस, तू खूप खराब आहेस, तू खूप खराब आहेस, असा यू आर डिस्गस्टिंग, यू आर डिस्गस्टिंग, यू आर डिस्गस्टिंग, असं म्हणायचं आणि ठेवून द्यायचा. असं त्यानं भरपूर दिवस तो प्रयोग केला. ते सगळेचे सगळे पाण्याचे सॅम्पल त्यानं फ्रीजमध्ये ठेवून त्यांचे आईस केले आणि त्या आईसचे क्रिस्टल्स त्यांनी अंडर मायक्रोस्कोप चेक केले. काय म्हटलं बघा, ते अंडर मायक्रोस्कोप त्यांनी काय केले, ते चेक केले. आणि आता मी तुम्हाला त्यांचे क्रिस्टल्स दाखवतो. मसारू इमोटो, मसारू इमोटोंचे आता यू आर गोइंग टू सी क्रिस्टल्स. ओके, दिसतं सगळ्यांना क्रिस्टल्स? बघा क्रिस्टल्स, काय क्रिस्टल्स बघा. हे थँक्यू म्हटलेला क्रिस्टल किती ब्युटिफुल दिसतं बघा. विजडम, ट्रुथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, पीस, हे जे तुम्हाला दिसतात ना वरचे, हे सगळेच्या सगळे क्रिस्टल जे आहेत ना, सगळे सगळे क्रिस्टल अगदी ब्युटिफुल दिसत आहेत, अगदी परफेक्टली ऑर्डर्ड आहेत. आणि हे जे दुसरे जे नाही, यू फूल, बघा किती घाणेरडे दिसते. त्यानंतर इविल, त्यानंतर यू मेक मी सिक, हे सगळे असे खराब दिसत आहेत. आणि शेवटचं सॅम्पल बघा, पोल्युटेड वॉटर होतं,
पण त्याला प्रार्थना म्हटल्यानंतर त्या पोल्युटेड पाण्यामध्ये सुद्धा असे छान क्रिस्टल दिसले. आणि पोल्युटेड पाण्याला जेव्हा ओके, हे पोल्युटेड पाणी बिफोर प्रेयर होतं आणि हे आफ्टर प्रेयर. म्हणजे पाण्याला जर तुम्ही पॉझिटिव्ह शब्द म्हटलात, जर पॉझिटिव्ह शब्द तुम्ही म्हणत गेलात पाण्याला, तर पाण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चांगले क्रिस्टल तयार होतात. आणि जर निगेटिव्ह शब्द म्हटलात तर निगेटिव्ह होणार आहे. मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये किती टक्के पाणी आहे? आपलं बॉडी जे आहे ना, आपल्या बॉडीमध्ये किती टक्के पाणी आहे? हाऊ मच पर्सेंटेज ऑफ वॉटर इज देअर इन आवर बॉडी? 70%. व्हेरी गुड. 70% वॉटर आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि आपल्या ब्रेनला किती आहे माहिती आहे का? ब्रेनमध्ये आपला मेंदू मेंदू ओके, हे 1.25 किलोचा मेंदू आहे ना, आपला 1.25 किलोचा मेंदू. त्यामुळे किती पर्सेंट आहे वॉटर? 90%. 90% पाणी आहे. आणि आम्ही काय म्हणतोय? आमचं माझं नशीबच फुटका आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे, हे आहे ते आहे. आपण निगेटिव्ह शब्द म्हणत आहे. आपल्या आतमधले जे पाणी आहे ते पाणी सगळं ग्रास्प करायलंय, सगळं ते इमॅजिन करतंय, आणि मग तुम्हाला पण तेच दिसणार आहे. म्हणून म्हणतो मी, शब्द बदला, तुमचं नशीब बदलेल. सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे तुमचे शब्द बदलणं. कारण शब्दांच्यामुळं विचार येतात, आणि विचारांच्यामुळं ती फिलिंग जी आहे ना, फिलिंग्स इम्पॉर्टंट आहे. ते फिलिंग्स तुम्हाला मी सगळं उद्या सेशनमध्ये सांगेन. पण आता कळतं तुम्हाला की विचार बदलायचे सगळ्यात महत्वाचं काय बदलला पाहिजे आपल्याला? काय बदलला पाहिजे सांगा पटकन लगेच. शब्द, वर्ड्स. आपण शब्द बदलले पाहिजेत. शब्द बदलल्यानंतर आपोआप आपलं विचार जे ते विचार बदलणार आहेत. ओके, आपला एक खूप छान हा एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे तुम्ही बॉटल बघितला असाल, मी हे ब्ल्यू बॉटल आहे ना, ही ब्ल्यू बॉटल मी कायम वापरतोय. दिस इज माय ब्ल्यू बॉटल. आणि ह्या ब्ल्यू बॉटलमध्ये पाणी आहे, आणि त्या पाण्याला काही शब्द आहेत, ते शब्द मी कायम म्हणतोय. आणि हे मी तुम्हाला हे उद्या सगळं एक्सप्लेन करेन काय आहे, कसं आहे ते. तर हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह शब्द ह्याला म्हणतोय मी, जेव्हा पाणी भरत असतो त्यावेळी सुद्धा, आणि पाणी पित असताना सुद्धा मी ह्याला पॉझिटिव्ह शब्द म्हणतोय. आणि त्यामुळं हे पाणी मी जेव्हा पितोय ना, तेव्हा मला ते फील होतं की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येतोय, मी सक्सेसफुल आहे, मी एनर्जेटिक आहे, मी पॉवरफुल आहे, मी मनी मॅग्नेट आहे. हे सगळं सगळं डेली डेली करतोय मी. आणि हे केल्यामुळं कदाचित या लेवलला आता आहे. आणि दिस इज नॉट द एंड. पिक्चर अभी बाकी आहे मेरा दोस्त. अजून भरपूर पिक्चर बाकी आहे, अजून भरपूर आपल्याला पुढे जायचं आहे. पण हे सगळं सगळं अचीव्ह करता येतं बिकॉज ऑफ दिस. त्यामुळं शब्द बदला, तुमचे विचार बदलणार आहेत. शब्द बदला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये चेंज येणार आहे. आता या शब्दांची किमया काय आहे ते सगळंच्या सगळं आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये बघायचं आहे. आता इथं ग्रॅटिट्यूड तुम्ही सगळे लिहिणार आहात. आणि अजून एक तुम्ही काम करायचं आहे. अजून एक तुम्ही काम करायचं आहे. आपण प्रत्येकानं सकाळी उठल्या उद्या सकाळी उठल्या आरशासमोर उभा राहायचं आहे. ओके, तुमचा आरसा असेल तर आरशासमोर उभा राहायचा आहे. मोबाईल ठेवायचा समोर, रेकॉर्ड करायचा आहे, आणि मग म्हणायचं आहे सेल्फ प्रोग्रॅमिंग वर्ड्स. काय सेल्फ प्रोग्रॅमिंग वर्ड्स? तर मी खूप हुशार आहे, मी खूप बुद्धिसंपन्न आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी सक्सेसफुल आहे, मी मनी मॅग्नेट आहे, आय एम एनर्जेटिक. हे सगळेचे सगळे जितके पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्हाला म्हणता येतील, जितके पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्हाला म्हणता येतील, सर्च करा गुगलवरती पॉझिटिव्ह वर्ड्स कुठले कुठले, चॅट जीपीटीला टाका, तुम्हाला सगळेचे सगळे पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. मी सांगणार नाही तुम्हाला कुठले आहेत. ओके, ते सगळेचे सगळे पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणायचे आहेत. तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, आणि प्रत्येकानं एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. प्रॉमिस करा. पी फॉर प्रॉमिस टाईप करा. पी फॉर प्रॉमिस. मी प्रॉमिस करतो की मी व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि मी ग्रुपवर टाकणार. कारण हे टाकल्यानंतर जे ग्रुपवरती व्हिडिओ टाकतील त्या सगळ्यांसाठी मी एक बोनस देणार आहे. एक नाही, जवळपास 3-4 बोनस देणार आहे मी. आणि लिटरल सांगतो, म्हणजे तुम्हाला कोणत्या सिक्वेन्सनं कोणते कोणते वर्ड्स म्हटले पाहिजेत ते सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स मी तुम्हाला देणार. तुम्हाला जे आठवतात ते लिहा. तुम्हाला जे म्हणायला येतील ना ते सगळे म्हणा, काय हरकत नाहीये. म्हणजे आय एम सक्सेसफुल, आय एम पॉझिटिव्ह, त्यानंतर आय एम एनर्जेटिक, आय एम व्हेरी व्हेरी रिच, मी एक मनी मॅग्नेट आहे. ओके, मी खूप हेल्दी आहे, मी खूप हॅप्पी आहे. हे सगळेच्या सगळे जे तुम्हाला पॉझिटिव्ह लिहिता येईल ना ते सगळंच्या सगळं पॉझिटिव्ह तुम्ही हे करा. जाता जाता फक्त एकच सांगा, गाडी चालवताना दुसऱ्याला शिव्या न देता काय शब्द वापरूया, हे सगळं मी सांगणार आहे. वेट करा रे, पेशन्स ठेवा. थोड्याशा
आपल्याला संयम नाही आहे. मला पाहिजे आत्ताच्या आत्ता सगळं पाहिजे. अरे थांबा की जरा असं, उद्या उद्या सेशन आहे, अजून पिक्चर आम्ही बाकी हे. हा झाला कांतारा 1, उद्या आहे कांतारा 2. ओके. आज तुम्हाला सगळे आतापर्यंत मी थोडं सांगितलंय, बाकी सगळं उद्या तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. शब्दांची जादू काय तुम्हाला उद्या सांगणार आहे. हे आता जे त्यांनी सांगितलं ना, जाता आता एकच सांगा, गाडी चालवताना दुसऱ्याला शिवाय देतो ना आपण, त्यासाठी काय म्हणायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे शब्द आहेत. मी सांगेन तुम्हाला, उद्या सांगेन. ओके. भरपूर जण माझे आता ऑलरेडी सेशन अटेंड करतायत, त्यांना माहिती आहे याची ताकद काय आहे. आणि मला वाटतं माझ्या प्रत्येक जो माझा स्टुडंट आहे आता, ओके, ते जेव्हा हे गाडी चालवताना एखाद्या समजा ओव्हरटेक केला किंवा अचानक मध्ये आलं, ओके, राग येतो मनामध्ये, पण काय म्हणतात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता बघा मॅडम मान हलवत आहेत, बरोबर मॅडम. गावडे मॅडम ते करतायत, डेली करतायत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि हे शब्द आहेत ते सगळे कसे काय वापरायचे, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे, हे सगळं सगळं उद्या सांगणार आहे. ओके. तर आज आपला ठीक आहे, 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. थँक्यू फॉर युअर पेशन्स. आपण खूप छान पद्धतीने सगळ्यांनी अटेंड केलं आहात. तर मला फक्त एकच आहे, मी चार्ट ओपन करणार आहे. तुम्ही मला 2 प्रॉमिस केलेले आहात, आणि जर तुमचे 2 प्रॉमिस सगळ्यांचे आले, तर त्याच मेंबरला मी बोनस देणार आहे, सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स देणार आहे. आणि उद्याचे जवळपास 3 बोनस जे आहे ते त्याच मेंबरला देणार आहे. ओके. काय काय तुमचा टास्क आहे, होमवर्क काय आहे. ओके. सगळे माझे स्टुडंट आहात तुम्ही आता, त्यामुळे एक होमवर्क आहे, तो म्हणजेच पहिला होमवर्क कुठला आहे, ग्रॅटिट्यूड. ओके. थँक्यू म्हणायचं आहे आपण. तुम्ही डोळे बंद करून फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत इमॅजिन करा, ज्या गोष्टींच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे, अशी कुठली प्रोसेस आहे, असं कुठला माणूस आहे ज्याच्यामुळे मला आज थँक्यू म्हणायचं, त्यासाठी थँक्यू म्हणा, त्या गोष्टीसाठी म्हणा, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणा. म्हणजे थँक्यू ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि ग्रुपमध्ये टाकायचा आहे आज रात्री. आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे, तर सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स आपल्याला स्वतःला म्हणायचे आहेत, आणि छानपैकी तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आणि पाठवायचा आहे. ओके. कराल सगळे, नक्की कराल. ओके. तर दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. भरपूर लोक आज जॉईन झाली होती, आणि काही काही लोकांनी 178 आहेत, जवळपास 230 पर्यंत जॉईन झाले होते. पण काही काही लोकांना वाटलं असेल काय सांगायला काय माहिती, त्याचा उपयोग तरी होणार आहे का. तर त्यांच्यासोबत त्यांचे विचार गेले, आपल्यासोबत आपली एनर्जी आली, आणि ती एनर्जी घेऊन आपल्याला स्वतःला चेंज करायचं आहे. आणि उद्या मी लिटरली सांगतोय, उद्या तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येणार आहेत. आणि तुम्ही हे का टाका म्हणतो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण व्हॉट्सअप ग्रुपला जवळपास आपले नाही म्हटलं तर 550च्या वरती मेंबर्स आहेत, आणि जॉईन झालेत फक्त एवढेच. सांगायचा उद्देश एक आहे की आपल्याला ह्यातून सक्सेस मिळवायचा आहे, आपल्याला बदल तर हवा आहे, पण तो चुटकीसरशी पाहिजे, असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला पेशन्स लागतात, आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण लागतं. विराट कोहली सगळ्यात बेस्ट बॅट्समन आहे, पण तरी पण त्याला त्या संजय बांगरकडनं कोचिंग घ्यावं लागतंय. सचिन तेंडुलकर तर इतका ग्रेट 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 बॅट्समन आहे, तरी पण तोही कोचिंग घेतोय. हे कशामुळे शक्य आहे, कारण देअर शुड बी अ मेंटर. माझ्या आयुष्यामध्ये भरपूर मेंटर्स आहेत, आणि त्यांच्यामुळं आता मी खऱ्या अर्थाने बदललोय किंवा बदलत आहे. वी आर इन दॅट प्रोसेस. आय रिक्वेस्ट यू ऑल, प्रत्येकानं उद्या सगळं वेळेवर जॉईन व्हा 7:30ला, कारण उद्याचं सेशन थोडंसं मोठं होऊ शकतं. ओके. 9:30 पर्यंत आपलं सेशन कदाचित जाऊ शकतं, तर प्रत्येकानं ते जॉईन करा. सर, स्टुडंट्सनी कसा व्हिडिओ पाठवायचा सर? तुम्ही तुमच्या पॅरेंट्सकडून घ्या मोबाईल, छानपैकी व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि पाठवा. पण सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स मला उद्या पाहिजेत. ज्यांचे असतील त्यांनाच मी उद्या बोनस देणार. क्लिअर सगळ्यांना? ओके. तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. ओके. हॅव अ ग्रेट नाईट. छानपैकी आज हसत हसत एक चेहऱ्यावरती स्माईल येऊन तुम्ही आज छानपैकी झोपी जा. उद्या सकाळी मस्तपैकी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड फील करा. त्यानंतर छानपैकी सेल्फ प्रोग्रामिंगचे वर्ड्स म्हणा, आणि तुमचा दिवस साजरा करा. संध्याकाळी सेशनला उद्या आपण याच्या पुढचं खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी करणार. फिलिंग्स बघायचं आपल्याला काय आहे, थॉट्स अजून जरासं पुढे न्यायचं आहे. ओके. अफर्मेशन्स काय असतात हे बघायचं आहे, व्हिज्युअलायझेशन काय असतं ते बघायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची आहे सेल्फ हिलिंग टेक्निक. आणि ते सगळं बघूया आपण उद्या. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय.